नमस्कार, सर्वांचं सहर्ष स्वागत. अक्षरधाम या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे मान्यवरांच्या हस्ते, असं आता मी जाहीर करते. आणि आपला पुढचा महत्वाचा भाग रामकथेचा विश्वसंचार या विषयावर डॉक्टर अंबरीश खरे यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोतच. आपल्या जबाबदार इथे ज्यांना दिलेले आहेत ते इथेच थांबायचंय, पण बाकीच्यांनी प्रबोध सभागृहात व्याख्यानासाठी यायचं आहे. सर्वांना धन्यवाद. जे फेडीला पांग ब्रह्मादिकांचा, बळे तोडीला बंध त्या त्रिदशांचा, म्हणून कथा थोर ह्या राघवाची, जनी ऐकता शांत होते भुवाची. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा शंकराची, कथा भास्कराची, समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची. मी वाचस्पती सुजाता बापट, ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था आणि संस्कृत संस्कृती संशोधिका अर्थातच तंत्रिका विभागाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्थेअंतर्गत संस्कृत संस्कृती संशोधिका अर्थातच तंत्रिका विभाग गेली 48 वर्षे संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृती या प्रमुख क्षेत्रांमध्ये संशोधन, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ प्रकाशन, प्रदर्शन, व्याख्यानांचे आयोजन करीत आहे. ज्ञानप्रबोधिनी पद्धतीने सर्वांसाठी पौरोहित्य प्रशिक्षण दिले जाते हे आपण सर्वजण जाणताच. महाराष्ट्रात, भारतात आणि भारताबाहेरही महिला आणि पुरुष पुरोहितांमार्फत विविध संस्कारांचे पौरोहित्य केले जाते. अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या कार्यक्रमामुळे भारतभर रामचरित्राबद्दल सध्या सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरातील लोकांमध्ये जी जिज्ञासा निर्माण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर संत्रिकेने अक्षरराम हे आगळे प्रदर्शन आयोजित केले आहे. कैलासवासी डॉक्टर ग.न. साठे यांनी भेट दिलेल्या विविध भाषा आणि लिपींमधून दुर्मिळ रामायण ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. संत्रिकेतर्फे हा सर्व संग्रह आपण सर्व अभ्यासकांसाठी, जिज्ञासूंसाठी, संशोधनासाठी खुला करू इच्छित आहोत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण खाली दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केलेलेच आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनीषाताई शेटे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सर्व उपस्थितांचं स्वागत. आज 19 जानेवारी ते 22 जानेवारी अक्षरराम असं प्रदर्शन आम्ही इथे ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरामध्ये लावलेले आहे. आणि काही जण आता खालती साक्षी होते की त्याचं प्रदर्शन आपण अतिशय अनौपचारिक पद्धतीने केलं. त्याचा हेतू असा आहे की ते प्रदर्शन पाहणं जास्त महत्वाचं आहे आणि तो भाव सगळ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे.
22 तारखेला अयोध्येला जो काही सर्व सोहळा होणार आहे ती खरं तर फक्त पार्श्वभूमी आहे. म्हणजे याच्या मागे काही राजकीय विचार आहे का अशी शंका काही जणांच्या मनात येऊ शकते. पण ज्ञानप्रबोधिनी म्हणून आम्ही अशा कोणत्याच गोष्टीमध्ये कधीच नसतो. आमच्यासाठी त्यातली ज्ञानसंपन्नता ही खूप महत्वाची. याच्यापूर्वी सुद्धा ही प्रदर्शनं लावली गेली होती, पण आज बऱ्याच दीर्घ काळानंतर ही संधी मिळाली आणि जवळपास आजूबाजूला आपण सगळीकडे पाहिलं तर सगळीकडे रामनाम सहज का होईना आता सगळे जण घेत आहेत. ते घेण्यामागचा हेतू, उच्चार, विचार हा वेगळा वेगळा असेल, पण ते नाव सगळ्यांच्या मुखामध्ये यायला लागलेलं आहे. आणि मग त्या पार्श्वभूमीवरती असं नक्की वाटलं की हा जो अतिशय उत्तम असा संग्रह आमच्याकडे आहे, गेली अनेक वर्ष आम्ही तो सांभाळलेला आहे, तर नक्की सगळ्यांच्या समोर आता आला पाहिजे, अभ्यासकांच्या साठी उपलब्ध केला पाहिजे आणि त्यातून अनेक विषयांवरती अभ्यास घडायला पाहिजे. कैलासवासी डॉक्टर ग.न. साठे यांच्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते. 1997 साली त्यांनी स्वतः काळजीपूर्वक हा सर्व संकलित केलेला जो ग्रंथसंभार आहे तो संत्रिकेच्या स्वाधीन केला. मोठ्या विश्वासाने त्यांनी तो आम्हाला दिला आणि आम्ही आमच्या परीने त्याचं अधिकाधिक चांगल्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला विशेष आनंद होतोय की त्यांचे पुत्र आणि स्नुषा हे दोघेही आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक वर्षांनी प्रबोधिनीमध्ये आलेले आहेत. आम्हा सर्वांच्या तर्फे मी तुमच्या दोघांचंही विशेष असं स्वागत करते. अक्षरी राम असं म्हणत असताना नावामध्ये जे म्हटलेलं आहे तेच अपेक्षित आहे. एक तर राम या शब्दाचे अर्थ अनेक जण सांगत असतात. आपले आजचे वक्ते आहेत ते संस्कृतचेही जाणकार उत्तमच आहेत, त्यामुळे तेही ते सांगतीलच. पण ज्याच्यापाशी मन रमतं तो म्हणजे राम असं म्हटलं जातं. आणि अक्षर असं म्हटलं तर जे क्षर पावत नाही, म्हणजे जे नष्ट होत नाही ते अक्षर. तर खरं तर वाल्मिकींनी रामायण लिहिलेले फक्त 4 ओळी अशा पण तुम्हाला पाहायला मिळतील, पण त्या 4 ओळींवरती लाखो कागद लिहिले गेलेले आहेत. मग ती हस्तलिखित असतील, विविध भाषांमधली पुस्तकं असतील, बोली भाषांमधले ग्रंथ असतील, जे जेव्हा लिहिणं आपल्याला माहिती होत गेलं तर तसं अक्षरबद्ध होत गेलं. आणि असं दिसतंय की ही रामकथा म्हणजे इतकी पसरलेली आहे की आता ती फक्त भारताची नाही राहिलेली, किंवा भारतातल्या कुठल्या तरी प्रांतात, कुठल्या तरी अयोध्येत कुठेतरी असं तिचं रूप राहिलेलं नाहीये. म्हणून एक वेगळं महत्व त्या नावाला सुद्धा आहे. म्हणजे रामचरित का वाचायचं तर ह्याची प्रत्येकाची वेगळी वेगळी कारणं असतील. ती कारणं आपापल्या ठिकाणी योग्य सुद्धा असतील, पण असा जो राम तो काही जण ज्याला नाकारतात, काही जण ज्याला स्वीकारतात, काही जण तटस्थ पद्धतीने पाहतात, तो सगळ्यांच्या हृदयात वेगवेगळ्या पद्धतीने सामावलेला आहे. हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य जे आहे रामनामाशी जोडलेलं, ते रामनाम सर्व भाषांमध्ये आणि सर्व विदेशी भाषांमध्ये सुद्धा पोचलेलं आहे. आणि डॉक्टर गणांच्यामुळे आम्हाला हे सगळं आयतं पाहायला मिळालं. यामुळे ही कृतज्ञता जास्त आहे, कारण जवळपास 33 भाषा, वेगवेगळ्या लिपी आणि अनेक देश, तिथनं आलेली रामायण आता या संग्रहामध्ये आपल्या आहेत. आणि मग त्याच्यामध्ये अगदी प्राचीन रामायण जशी आहे तसं आता नवीन त्याच्यावरती जे काही विचार प्रकट झालेले आहेत तर तीही रामायण आहेत. आणि त्यामुळे मूळ वाल्मिकी रामायण, वेगवेगळ्या भाषेमधल्या त्याच्या सर्व आवृत्ती, त्याच्याबरोबर निर्माण झालेले समीक्षा ग्रंथ किंवा टीका ग्रंथ, असं मोठं हे सर्व ग्रंथ संग्रह आज आमच्याकडे आहे. आणि तो आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणं ही भूमिका खरं तर या सर्व प्रदर्शना मागची आहे. आपण सर्वांनी जसा प्रतिसाद देत आहात तसाच प्रतिसाद पुढचे 3 दिवसही देत राहा. आपापल्या सर्व मित्रांना, शेजाऱ्यांना नक्की सांगा की इथे काहीतरी नेमकं आणि वेगळं बघण्यासारखं आहे. आणि ते बघण्यासारखी पुण्यातली ही एकमेव जागा आहे असं मी अतिशय अभिमानाने आज सांगू शकते. कारण आम्ही शोधायचा प्रयत्न केला की असा संग्रह अजून कुठे आहे का, तर संग्रह आहेत, नाही असं नाही, पण इतक्या वेगळ्या पद्धतीची नाहीये. ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने जमवलेलं काही निश्चितच आहे, पण ज्ञानप्रबोधिनीमध्ये असलेला हा संग्रह जो आहे हा निश्चितपणाने अतिशय आगळा वेगळा अशा प्रकारचा आहे. मजेने असं म्हटलं गेलेलं आहे की चिनी भाषा, उर्दू भाषा, फारसी भाषा, अरेबिक भाषा,
तर आपल्या मनात नाही येत की याच्यामध्ये रामायण असू शकेल का, पण या सगळ्यामध्ये रामायण उतरलेलं आहे आणि ती सर्व रामायण आपल्याला खालती पाहायला मिळणार आहेत. आणि म्हणून आजचा दिवस हा विशेष आनंदाचा आहे याच्यासाठी की हे सगळ्यांबद्दल सांगणारे उत्तम वक्ते आपल्याला मिळालेले आहेत की हे रामायण कसं कसं आणि कुठपर्यंत पोचलेलं होतं. मी ताईंच्याकडे, सुजाता ताईंच्याकडे आता सूत्र देते, त्या पुढचं सूत्रसंचालन करतील. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद ताई. आपल्या आजच्या मान्यवर वक्त्यांचं स्वागत आणि अर्थातच डॉक्टर ग.न. साठे यांचे चिरंजीव इथे उपस्थित आहेत, तर त्यांचंही स्वागत प्रशांत सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सुरुवातीला वक्त्यांचं स्वागत करतील आणि मग साठे सरांच्या चिरंजीवांचं स्वागत करतील. धन्यवाद सर. आजच्या वक्त्यांचा परिचय करून देण्याची एक मोठी अवघड जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. अर्थातच त्यांच्या विचार मंथनामधून, विचार व्यक्त करण्यामधून आपल्याला त्यांचा परिचय होणारच आहे, पण तरीही आपण त्यांच्याविषयी नक्की जाणून घेऊयात. डॉक्टर अंबरीश वसंत खरे यांनी BAMS केलेलं आहे. संस्कृत विषयात पदवी आणि वेद विषयांसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. सेट, नेट आणि JIF या तिन्ही परीक्षांमध्ये त्यांनी यश संपादन केले आहे. अथर्व वेदातील शांतिकल्प, एक तुलनात्मक आणि चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी विद्या वाचस्पती ही पदवी प्राप्त केलेली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागाचा प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांच्याकडे आहे. याशिवाय अनेक समित्यांचे ते मानद सदस्य आहेत. ते फक्त इथे उल्लेख नाही करत आहे, आता विस्तार भर असतो सगळ्या, त्यामुळे अगदी थोडक्यात मी परिचय करून देते आहे, कारण आपल्याला त्यांचे विचार ऐकायचेच आहेत. अभ्यासाच्या निमित्ताने त्यांनी जपान, रोमानिया, श्रीलंका, कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया, फ्रान्स, कॅनडा, क्रोएशिया आदी देशांना भेटी दिली आहेत. त्यांची 8 पुस्तकं प्रसिद्ध आहेत, 38 संशोधन निबंध प्रसिद्ध आहेत, 4 पुस्तकांचे रिव्ह्यूज आहेत आणि सुमारे 50 लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. आयुर्वेद, वैदिक वाङ्मय, ब्राह्मण ग्रंथ, अथर्ववेद, गृह्यसूत्र, विविध संस्कृतींचा अभ्यास आणि हस्तलिखितांचा अभ्यास हे त्यांचे सगळे आवडीचे विषय आहेत. अनेकविध संशोधन प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कार, SD शेजवलकर सन्मान आणि ऍक्सिस बँकेकडून शिक्षक दिनानिमित्तही त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. अशा बहुआयामी विद्वज्जन व्यक्तीला मी आज डॉक्टर खरे सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. सर्वप्रथम मी आयोजकांचं मनपूर्वक इथे ऋण व्यक्त करतो की त्यांनी आज माझे विचार मांडायची मला संधी दिली आणि रामकथेचा विश्वसंचार या विषयावर आपण आज थोडक्यात काही माहिती करणार आहोत. आत्ताच मनीषाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे अयोध्येला नवीन राम मंदिराची निर्मिती होतीये, हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक अभिमानाचा विषय आहे. परंतु त्या निमित्ताने एक नवीन ग्रंथसंग्रह या प्रदर्शनाच्या ठिकाणी मांडलेला आहे. मी आत्ताच तो बघून इथे आलो आणि मी आवर्जून सगळ्यांना सांगेन की तो नक्की बघा. सुमारे 2000 पुस्तकं रामायणावरची तिथे तुम्हाला पाहायला मिळतील, हाताळता येतील. आणि ही सगळी पुस्तकं काही जी दुर्मिळ आहेत ती अर्थातच तुम्ही हाताळू नये असं मी म्हणेन, पण बाकीची जी आहेत ती तुम्ही नक्की बघा. कुठल्याही एका भाषेपुरतं मर्यादित न राहता भारतभरातल्या विविध भाषांवरची आणि भारताबाहेरच्याही अनेक भाषांमध्ये लिहिली गेलेली ही चांगली पुस्तकं या प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत आणि त्यामुळे ती तुम्ही सर्वांनी आवर्जून पाहावी असं मी सुचवीन. आजच्या व्याख्यानाचा प्रारंभ आपण
रामाच्या स्मरणाने करूया. सीतायामनुरागिणो हरधनु संचूर्णने सादराः सानंदा कुशिकात्मजे रिपुकुले गर्वांकिता सत्वराः सीता पाणी परिग्रहे प्रणयिनः कामं सुमित्रात्मजे कल्याणं कलयन्तु वः प्रतिदिनं रामस्य दृग्विभ्रमः. आज आपण जी रामकथा पाहतो त्या रामकथेचा मूळ स्रोत म्हणून आपण वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणाकडे बघतो, ज्याला आदिकाव्य असं आपल्याला संबोधलेलं दिसतं. ह्या रामकथेची ही जी रचना आदिकाव्य स्वरूपामध्ये वाल्मिकींनी केली ती पद्य या स्वरूपात, म्हणजे त्याच्यामध्ये विविध वृत्त वापरून पद्य स्वरूपामध्ये ही रचना तयार केलेली आहे. असं सांगितलं जातं की वाल्मिकींनी एकदा एक क्रौंच पक्षाचं जोडपं होतं, त्यातल्या एका पक्षाला निषाद म्हणजे जो पारधी आहे, शिकारी आहे, त्या पारध्याने मारलं आणि ते पाहिल्यावर त्या दुसऱ्या पक्षाचा शोक जो होता तो शोक पाहून सहज वाल्मिकीच्या तोंडातून शापवाणी बाहेर पडली. आणि ती शापवाणी ही नुसती बाहेर पडली नाही तर एका श्लोकाच्या स्वरूपात बाहेर पडली. आणि मा निषाद प्रतिष्ठात्वम अगमः शाश्वती समाह यक्रंच मिथुनादेकम अवधी काममोहितम असा श्लोक हा त्यांनी उच्चारला. आणि असं सांगतात की प्रत्यक्ष परंपरेने बघितलं तर वैदिक साहित्याच्या रचनेच्या नंतरच्या काळात अशा पद्धतीने पद्यमय रचना झाली, कुणाच्या तरी तोंडून पद्य बाहेर पडलं, अशी ही पहिलीच खेप होती. आणि त्यामुळे प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी त्या ठिकाणी वाल्मिकींना आदेश दिला की तुम्ही हे जे पद्य रचलेलं आहे याचा आता विस्तार होणं गरजेचं आहे आणि ही जी तुमची प्रतिभा आहे ही तुम्ही वापरा आणि रामाची जी कथा आहे ही तुम्ही तयार करा. आणि त्याबरोबर मग पुढे रामकथा ही वाल्मिकींनी रचली. उपलब्ध आपल्याला जे रामायण आहे त्याच्यामध्ये आज 7 कांड आहेत असं आपल्याला दिसतं. कांड म्हणजे हे छोटे छोटे भाग आहेत आणि त्या प्रत्येक कांडामध्ये मग जे अध्याय आहेत त्यांना सर्ग असा शब्द आपल्याला वापरलेला दिसतो. रामाच्या आयुष्याचा जो आपल्याला एक पट या वाल्मिकींनी उलगडून दाखवलेला आहे त्या प्रत्येक एका स्तराला पायरीला साजेसच नाव त्या त्या कांडाला आपल्याला दिलेलं दिसतं. बालकांड नावावरून लक्षात येईल की रामाचा बालपणीचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यानंतर अयोध्याकांड ज्याच्यामध्ये रामाचा राज्याभिषेक होणार होता इथपर्यंतचा जो कथाभाग आहे तो येतो. पण आपल्याला माहिती आहे की शेवटी कैकेयी वर मागून घेते तिचे जे असतात 2 त्या दशरथाकडून आणि पर्यायाने रामाला वनवासात जायला लागतं. तिथपासूनचं पुढचं वर्णन हे अरण्य या कांडामध्ये येतं. पुढे त्याची जी सुग्रीव अशी भेट होते तिथपासूनचा भाग हा किष्किंधा कांडामध्ये येतो. त्याच्यानंतर मारुती सीतेच्या शोधासाठी जो जातो आणि लंकेला जाऊन तिथे सगळं बघतो, त्याच्यानंतर त्याला पकडलं गेल्यानंतर शेवटी तो लंका जाळतो आणि परत येतो. हा जो भाग आहे तो पुन्हा सुंदरकांड नावाच्या भागामध्ये येतो. त्याच्यानंतर प्रत्यक्ष राम आणि रावणांचं झालेलं युद्ध हे युद्धकांडामध्ये येतं आणि शेवटी त्याच्या पुढे सीतेला घेऊन तो परत आल्यानंतरचा जो शेवटचा उर्वरित कथाभाग आहे तो उत्तरकांडामध्ये येतो. अशा प्रकारची 7 कांड आपल्याला रामायणामध्ये आढळतात आणि ती एकंदरीत 24,000 श्लोकांनी मिळून बनलेली आहे. बहुतेकदा अनुष्टुप हा छंद आपल्याला जो परिचित आहे तो इथे दिसतो, पण फक्त अनुष्टुप छंदात हे श्लोक नाही, आता अनेक वेगवेगळी वृत्त ही वाल्मिकींनी आपल्याला वापरलेली दिसतात. आता वाल्मिकी हे ऋषी होते त्याच्यामुळे त्यांनी रचलेलं हे महाकाव्य जे आहे ते ऋषींनी रचलेलं म्हणून आर्ष महाकाव्य म्हणून गणलं जातं. त्या पद्धतीने व्यासांनी लिहिलेला जय नावाचा जो इतिहास आहे ज्याला पुढे आपण महाभारत असं नाव दिलं ते सुद्धा एक दुसरं आर्ष महाकाव्य हे भारतीय परंपरेमध्ये मानलं जातं. हे व्यासांनी लिहिलेलं महाभारत हे जरी मुळात कौरव पांडवांचा इतिहास सांगणारा असलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा रामोपाख्यान ह्या नावाने पुन्हा रामाची कथा आपल्याला सांगितलेली दिसते. आणि त्या व्यतिरिक्त इतर पुराणही आहेत ज्याच्यामध्ये मत्स्य पुराण, विष्णू पुराण, भागवत पुराण अशा पुराणांचा उल्लेख आपण करू शकतो की ज्याच्यामध्ये पुन्हा रामकथा आपल्याला बघायला मिळते. अर्थात या पुराण ग्रंथांमध्ये सगळीच्या सगळी अथापासून इथेपर्यंत रामकथा सांगितली आहे असं नाहीये, तर अगदी संक्षेपाने कधी कधी ती कथा सांगितलेली असते, तर कधी कधी त्या कथेतला एखादा भाग आपल्याला एखादा घटनाक्रम फक्त तिथे त्या काहीतरी प्रसंगात आलेला असतो त्याचं वर्णन हे केलेलं सापडतं. आता हे जे सगळं काव्य आहे ते आर्ष महाकाव्य स्वरूपात वाल्मिकींनी रचलं, पण पुढे काय तर ते उपजीव्य ठरलं ज्यांच्यासाठी असे अनेक कवी प्रतिभावंत पुढच्या काळामध्ये भारतामध्ये होऊन गेले आणि त्यांनी आपापली काव्य, आपापली नाटकं
ह्या वाल्मिकींच्या रामायणाला डोळ्यासमोर ठेवून लिहिली. तीही पुन्हा अर्थात अख्ख्या रामायणावर असतील असं नाही, कधी कधी त्यातला एखादा विशिष्ट भाग, एखादा मुद्दा घेऊन त्यांनी हे रचलेलं दिसतं, ज्याला संस्कृतमध्ये दृश्य काव्य असं म्हणतात. म्हणजे आपण नाटक असं मराठीत त्याला शब्द वापरू शकतो. तशा पद्धतीने भास नावाच्या कवीची प्रतिमा आणि अभिषेक नावाची 2 नाटकं आहेत. भवभूतीने महावीर चरित आणि उत्तर रामचरित ही 2 नाटकं लिहिलेली आहेत. यशोवर्म्यांनी रामाभ्युदय नाटक लिहिलेलं आहे. राजशेखराचं बालरामायण हे प्रसिद्ध आहे. दिंगनाग नावाचा एक कवी होता, त्याने कुंदमाला ह्या नावाने लिहिलंय. तसंच मुरारी मिश्रांनी अनर्घ राघव लिहिलंय. आता ही जशी एक नाटकांची परंपरा आहे, तशी महाकाव्यांची परंपरा सुद्धा संस्कृतमध्ये आपल्याला दिसते, ज्याला श्रव्य काव्य, कारण हे ऐकली जातात. कोणीतरी वाचतो आणि तुम्ही ते ऐकता किंवा स्वतः पठण करता. त्याच्यामध्ये कालिदासाचा रघुवंश हा अगदी प्रसिद्ध पहिला आपल्याला नाव घ्यावा असा आहे. कालिदासाने फक्त रामकथा सांगितलेली नाहीये, तर रघुवंशामध्ये अनेक रघुच्या वंशात होऊन गेलेल्या राजांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, ज्यातला एक राजा राम हा आहे. आणि त्यामुळे रामाचंही अख्खं वर्णन, पूर्ण चरित्र भाग हा रघुवंशामध्ये येतो. पुढे काश्मीरमध्ये होऊन गेलेला क्षेमेंद्र नावाचा एक प्रख्यात कवी होता, त्यांनी रामायण मंजरी नावाचं महाकाव्य लिहिलं. चक्र नावाच्या कवींनी जानकी परिणय नावाचं काव्य लिहिलंय. आणि भोज नावाचा जो राजा होऊन गेला परमार वंशातला, त्यांनी रामायण चंपू नावाचं काव्य लिहिलंय. या चंपू या नावातून गद्य पद्य मिश्रित ते आहे असं सुचवलं जातं. म्हणजे त्यातला काही भाग गद्य आहे आणि काही भाग पद्य आहे, अशा आलटून पालटून रचना करून तयार केलेलं काव्य या स्वरूपात ते आहे. या व्यतिरिक्त जिथे राम आपल्याला दिसतो असे असंख्य ग्रंथ भारतामध्ये आहेत. मी नमुन्यादाखल अगदी 2-3 उल्लेख केलाय. एक योग वासिष्ठ हा आध्यात्मिक माहिती देणारा, योगविषयक माहिती देणारा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे, की ज्याच्यामध्ये रामाचा आणि वसिष्ठांचा संवाद आणि त्यातून मिळणारा उलगडणारा विषय आपल्याला बघायला मिळतो. आनंद रामायण किंवा अध्यात्म रामायण यासारखेही इतर रामायण ग्रंथ आहेत. काही अगदी छोटे आहेत. असे जवळपास 100हून जास्त रामायण ग्रंथ तुम्हाला सापडतील, जे लहान मोठ्या आकाराचे आहेत ते, आणि प्रत्येकाने आपापल्या शैलीने, आपापल्या पद्धतीने रामाचं गुणगान करण्याचा प्रयत्न हा आपल्याला केलेला दिसतो. आता हे जसं संस्कृत साहित्यामध्ये एक आपल्याला मोठं कलेक्शन बघायला मिळतं, मोठी परंपरा बघायला मिळते, त्याची नंतरच्या काळामध्ये प्रादेशिक रूपांतर सुद्धा झाली. त्या त्या प्रदेशामधले जे कवी होते त्यांनी तिथल्या प्रादेशिक भाषांमध्ये रामकथा सांगायचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशामधलं तुलसीदासांचं रामचरितमानस हे खूप प्रसिद्ध आहे, जे वाल्मिकी रामायणाच्या खालोखाल किंवा काही ठिकाणी तर त्याच्यापेक्षा जास्त पवित्र मानलं जातं, त्याचं पठण केलं जातं. उत्तर भारतामध्ये मोठी परंपरा आपल्याला रामचरितमानसाची बघायला मिळते. त्याच पद्धतीने इतरही राज्यांमध्ये रामायण आहेत. मी ही काहीच उदाहरणं घेतलीत, एवढीच उदाहरणं नाहीयेत, याहून खूप जास्त आहेत. आसामच्या बाजूला तुम्हाला सप्तकांडा रामायण मिळतं. बंगालमध्ये कृत्तिबासी या नावाने रामायण प्रसिद्ध आहे. तामिळनाडूत कंब आणि कर्नाटकामध्ये तोरवे या नावाने रामायणाचे उल्लेख आपल्याला सापडतात. तसंच विलंक रामायण नावाचं उडिशामध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहितीये संत एकनाथ हे प्रसिद्ध होऊन गेले, ज्यांनी एकनाथी भागवत लिहिला हा एक ग्रंथ जसा महत्वाचा आहे, तसं त्यांनी भावार्थ रामायण नावाचा दुसरा ग्रंथ लिहिलाय, तोही अत्यंत महत्वाचा आहे. आता ही सगळी जी प्रादेशिक रूपांतरं आहेत किंवा मूळ संस्कृत महाकाव्य आहेत, नाटक आहेत, ही सगळी भारतातली जशी मोठी परंपरा गेल्या 2-2.5 हजार वर्षाची आपल्याला बघायला मिळते, तसंच ह्या परंपरेतून हे काव्य भारतापुरतं मर्यादित न राहता भारताबाहेरही त्यांनी प्रयाण केलं असं आपल्याला बघायला मिळतं. आणि भारताच्या आजूबाजूचा जो देश आहे त्या देशांमध्ये सुद्धा ही रामकथा पोहोचलेली होती. तिच्याकडे वळण्यापूर्वी कथेचा गोषवारा आपण थोडक्यात बघूया आणि मग प्रत्यक्ष रामकथा कशी बदलते किंवा त्याच्यात काय वेगळे भाव व्यक्त होतात हे समजून घेऊ. आपल्याला रामरक्षेतला प्रसिद्ध श्लोक माहिती आहे, त्याचा एक भाग फक्त मी इथे घेतलाय की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. आपल्याला असं सांगितलेलं आहे की शेकडो कोटी श्लोक रचना करून वर्णन करता येईल इतकं प्रत्यक्ष तर या रामाचं चरित्र हे अगाध आहे, अफाट आहे. पण मग थोडक्यात सांगायचं तर किती सांगता येईल थोडक्यात, तर ते एका श्लोकात सुद्धा सांगता येण्यासारखं आहे. आणि म्हणून एक परंपरेने आलेला एकश्लोकी रामायणाचा भाग जो आहे तो मी इथे सांगितलेला आहे, ज्याच्यात कथेतला अगदी महत्वाचा जो मुद्दा आहे तेवढा घेत 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 आपल्याला कथेचं संपूर्ण एक रूप जे काय आहे ते डोळ्यापुढे येईल. आदौ राम तपोवनादि गमन. पहिल्यांदा काय झालं तर रामाने तपोवनामध्ये गमन केलं. हत्वा मृगम कांचनम. तिथे सोनेरी हरिण दिसलं, ज्याला मारायला सीता त्याला सांगते म्हणून तिच्या पाठलागावर तो जातो. तो गेलेला असताना वैदेही हरणम, त्या वैदेही म्हणजे सीतेचं अपहरण होतं. जटायू मरणम,
त्याला वाटेत रावणाला जटायू जो अडवतो त्या जटायूशी युद्ध करून जटायू मारला जातो. सुग्रीव संभाषण, मग सुग्रीवाशी संभाषण होतं रामाचं, ज्या वेळेला सीतेला नेमकं कोणी पळवलं, कुठे पळवलं याचा शोध घ्यायचा प्रयत्न चालू असतो. मग वाली निर्दलनम, समुद्र तरणम, लंकापुरी दाहनम, आणि मग पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद ही रामायणम. म्हणजे जरी मी मगाशी बालकांडापासून उत्तरकांडापर्यंतचा रामकथेचा महत्वाचा भाग कसा वाल्मिकींनी सांगितला हे सांगितलं, पण प्रत्यक्ष श्लोकात तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जी मनात ठसलेली कथा असते, रामाचं चरित्र म्हणून काय आढळतं आपल्याला, तर आपल्या असं लक्षात येतं की रामाला वनवासात जावं लागलं इथपासून ते सीताहरण, त्याच्यानंतर घेतलेला तिचा शोध आणि रावणाला आणि त्याच्या सगळ्या इतर सैन्याला मारून सीतेला त्यांनी अयोध्येला परत आणलं. हा जो वनवासाच्या काळातला जो कथाभाग आहे तोच रामाचं चरित्र म्हणून सगळ्यात महत्वाचा मानला गेलेला आहे. बालपणात त्यांनी काय केलं किंवा अयोध्येला परत आल्यावर पुढे काय काय झालं हे सापडतं परंपरेमध्ये, पण तो काही रामाच्या चरित्राचा मुख्य भाग म्हणून कधी मानला गेलेला नाहीये. तर हा वनवासाचा जो काळ आहे तो मुख्य आहे असं आपल्याला दिसतं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की काहीतरी प्रतिकूल परिस्थिती आहे ज्याच्यामुळे नायकाला वनवासात जावं लागलंय, आणि तिथे पत्नीचं अपहरण झाल्यावर तिचा शोध घेऊन, बदला घेऊन त्यांनी त्या शत्रूचा नाश करून परत आपल्या बायकोला घेऊन तो घरी परत आला. हा जो कथेचा गाभा आहे हा सर्व लोकांना महत्वाचा वाटलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. आता हा गाभा घेऊन त्याच्यात काय बदल झाले किंवा कोणी कशी कुठल्या दृष्टीने रामकथा पाहिली हे आपल्याला इथून पुढे बघायचं आहे. ज्या वेळेला आशिया खंडातला संचार आपण या रामकथेचा आज बघणार आहोत व्याख्यानात, त्याच्यामध्ये आपल्याला फोकस जो करायचा आहे तो 3 वेगवेगळ्या भागांवर करायचा आहे. एक पूर्व आशिया ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये चीन, कोरिया, जपान यासारखे पूर्वेकडचे देश येतात, ज्याच्यात मुख्यत्वे करून चीन आणि जपान मधल्या रामकथेचा थोडक्यात आपण परिचय करून घेणार आहोत. त्याचबरोबर आशियाच्या दक्षिणेला असणारे देश, ज्याच्यात भारत खुद्द आहेच, त्याच्या आसपासचे नेपाळ, तिबेट यासारखे देश आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्या पूर्वेला असलेला ब्रह्मदेश आणि खाली दक्षिणेला असलेला श्रीलंका हा सगळा भाग येतो. याच्यातल्या तिबेट आणि ब्रह्मदेशामध्ये काही वेगळ्या रामकथा दिसतात, त्यामुळे त्याचा एक उल्लेख आपण करणार आहोत. आणि मग आग्नेय आशिया म्हणजे साऊथ ईस्ट एशिया ज्याला म्हणतात, त्या ठिकाणी असलेले थायलंड, कंबोडिया, लाओस, मलेशिया, इंडोनेशिया यासारखे जे देश आहेत यांच्यामध्ये रामकथा कशी गेली, तिथे नेमकं रामकथेचं स्वरूप काय काय दिसतं हे आज आपण पाहणार. आपण सुरुवात चीन पासून करूया. भारताचा म्हटलं तर शेजारीच अगदी असलेला असा हा देश आहे. भारतासारखीच प्राचीन संस्कृती ही त्या देशामध्ये पूर्वी नांदत होती, आणि आपल्याला असं लक्षात येतं की भारताचा थेट संबंध हा चीनशी इसवी सनाच्या 1ल्या शतकात आला असं आपल्याला पुरावे सांगतात. त्यापूर्वी भारत आणि चीनचा तसा काही परस्पर संबंध आलेला नव्हता. सुरुवातीच्या काळात जेव्हा संबंध आला तो बौद्ध धर्माच्या प्रचारामुळे आला, कारण भारतामधून अनेकदा अनेक ठिकाणी बौद्ध भिक्षू हे धर्मप्रचारासाठी जे जात त्यातले काही प्रवास करत करत हे चीनमध्ये पोहोचले, आणि त्यांच्या शिंजियांग नावाच्या प्रांतामध्ये एका मंदिरामध्ये ते राहिले असं सांगतात, आणि तिथून त्यांनी धर्मप्रसार करायचा प्रयत्न केला. अर्थातच सुरुवातीच्या काळामध्ये तुकारामांनी जसं ते मराठीने केला, कानडी भ्रतारा, तशीच परिस्थिती, कारण इथले लोक बोलून बोलून किती भाषा बोलणार आहे. चीनी तर नक्कीच त्यांना येत नव्हती, चीनी लोकांना इथल्या भाषा येत नव्हत्या. बरं साधा मी गावाला गेलो, मी माझं नाव अमुक अमुक आहे, अशा पद्धतीने आपण सुरुवातीचं संभाषण दुसऱ्या भाषांमध्ये शिकतो, जेव्हा नवीन भाषा शिकतो तेव्हा. ह्यांना सांगायचं आहे बौद्ध धर्मासारखा क्लिष्ट काहीतरी विषय, तत्वज्ञान, ते त्या चायनीज भाषेत काय आणि कसं सांगणार आहे. त्यामुळे सुरुवातीचे प्रयत्न जे होते ते सफल व्हायला सुद्धा काही शेकडो वर्ष गेली असं आपल्या लक्षात येतं. आणि इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकापासून खरं तर तो संबंध जास्त दृढ झाला, आणि भारतातून काय नेमकं ज्ञान येत आहे बौद्ध धर्माशी संबंधित जरी असलं तरी, आणि ते तिथे कशा प्रकारे पोचतंय हे हळूहळू तिथल्या लोकांना कळायला लागलं. ज्याच्यामध्ये भारतातून आपण श्वानझांगचा काय उल्लेख करतो, आपण ह्याला युएनझंग किंवा युआन चॉंग या नावाने पुस्तकामध्ये तुम्ही बघितलं असेल, पण आता असं सांगतात की त्याच्या नावाचे ते उच्चार जे आपण करतो ते चुकीचे आहेत, त्याचा बरोबर उच्चार श्वानझांग असा आहे असं चीनने सांगितलेलं आहे. तो चीनीच आहे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेला उच्चार आपण केला पाहिजे. ह्यांनी इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकामध्ये जी ग्रंथसंपदा इथून नेली त्याचा आयुष्यभर त्यांनी पुढे चीनी अनुवाद केले. पण त्याही पूर्वी इसवी सनाच्या 4थ्या शतकात कुमारजीव नावाचा एक आचार्य भारतातून तिथे गेला होता. त्याचा फायदा असा होता की त्याचे वडील भारतीय होते आणि आई चीनी होती,
त्याच्यामुळे त्याला जसं आपण मातृभाषा म्हणतो तसं लहानपणापासून संस्कृत आणि चायनीज दोन्ही भाषा तो शिकलेला होता आणि त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा थेट संस्कृतमधून चायनीज भाषेमध्ये अनुवाद केले आणि मोठं काम हे त्यांनी केलेलं आहे. असं जसं आपण युएन चा उल्लेख करतो की तो तिकडून इकडे आला म्हणून, तसा आपल्याकडून गेलेला त्याच्याही आधीचा हा आचार्य आहे जो आपल्याला माहिती नसतो. पण ह्या आचार्यांच्या कामातून हळूहळू भारतीय संस्कृतीचा, बौद्ध धर्माचा परिचय हा चीनला झाला. आता चीनमध्ये थेट रामायण आपल्याला दिसतं का किंवा रामकथा केली असं दिसतं का, तर तसं दिसत नाही. पण त्यांनी ज्या वेगवेगळ्या टीका अनुवादित केल्या त्याच्यामध्ये एक महाविभाषा नावाचा मोठा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथामध्ये रामकथेचा उल्लेख आपल्याला आलेला सापडतो आणि त्याच्यावरून पहिल्यांदा ह्या अनुवादातून कदाचित रामकथा ही चीनला कळली असावी असं मानलं जातं. तो उल्लेख अर्थातच जर तुम्ही बघितलात तर तो बौद्ध साहित्याच्या संदर्भात आहे. त्यांना रामकथा सांगायची असं नाही, त्यांनी थोडक्यात रामकथा सांगितली आहे आणि त्या म्हणतात की या कथेत मुख्य काय आहे, तर मी मगाशी सांगितलं तसं की रामाला वनवास घडला आणि त्यांनी आपली बायको शोधून परत घरी आणली, हाच विषय हा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेला दिसतो. पण बौद्ध साहित्यात मात्र तुम्हाला जास्त आध्यात्मिक ज्ञान मिळेल, त्याच्यामध्ये हा विषय आहे, तो विषय आहे, तो विषय आहे, अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पण याच्यावरून लक्षात येतं की ते जे कोणी बौद्ध विद्वान होते त्यांना त्यांच्या साहित्याची तुलना रामायणाशी करावी लागली आणि त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये मग आपलं साहित्य डावं उजवं कसं आहे हे त्यांना बघावं लागलं. याच्यावरून रामकथा त्यावेळेला खूप प्रचलित असणार आहे हे एक आपल्याला महत्वाचं कळतं. त्याचप्रमाणे वसुबंधू नावाचा एक महत्वाचा आचार्य इसवी सनाच्या 4-5व्या शतकामध्ये भारतामध्ये होऊन गेला. त्यांनी अभिधर्म कोश आणि त्याच्यावरचं भाष्य, अभिधर्म कोश भाष्य हे त्यांनी लिहिलं होतं. त्याचं एक त्रोटक चरित्र चीनी भाषेमध्ये अनुवादित त्या काळामध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की त्यांनी अनेकदा सभांमध्ये जसं बौद्ध सूत्रांचं विवरण दिलेलं होतं त्याच्यावर तो चर्चा करायचा, त्या पद्धतीने रामकथेवर सुद्धा तो प्रवचन द्यायचा. त्याच्यामुळे तो एक आपल्याला हा उल्लेख मिळतो जो थेट रामकथा काय आहे हे सांगणारा नाहीये, पण रामकथा चीनपर्यंत कशी पोचली किंवा त्यांना ही गोष्ट कशी कळली हे सांगणारा असा हा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे ह्या काही ग्रंथांमधून सार्वजनिक जसं आज आपण पारायण करतो सप्ताहामध्ये, महिन्यामध्ये, त्या पद्धतीने सार्वजनिक पारायण रामायणाची होत असल्याचे उल्लेख हे पण आपल्याला या ग्रंथांमधून मिळतात. आणि चीनला काय स्वरूपाची रामाची माहिती मिळाली असेल याचा एक अंदाज आपल्याला येतो. चीनमधून कोरिया आणि कोरियामधून पुढे जपानपर्यंत बौद्ध धर्म जसा पसरला तसं त्याच्या पाठोपाठ त्याच्यातून गेलेल्या कथांची जी प्रसूती आहे ती तिथे झाली. त्याच्यामधून जपानमध्ये आपल्याला लक्षात येईल की जपाननी फक्त बौद्ध धर्म स्वीकारला असं नाहीये, तर त्यांना लिपी जी आहे ती सुद्धा चीनमधून मिळालेली आहे. त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा अगदी महत्वाचा जो भाग आहे की 3 पेटारे भरून असलेले ग्रंथ, या अर्थाने त्रिपिटक हा शब्द बऱ्याचदा वापरला जातो. त्याचं चीनी भाषांतर जे होतं ते ताईशो त्रिपिटक या नावाने प्रसिद्ध होतं, ज्याचा अभ्यास जपानी तज्ज्ञ जे कोणी तेव्हाचे होते ते करत असत. आणि त्या ताईशो त्रिपिटकामध्ये पुन्हा छोटीशी एक रामकथा, तिचे काही उल्लेख येतात, कारण रामकथा ही बौद्ध परंपरेमध्ये सुद्धा आहे. दशरथ जातक आहे प्रसिद्ध अगदी जे आहे ते. त्याच्यानंतर श्रावण बाळाची कथा म्हणून आपल्याला माहिती असते, तशी एक साम जातक किंवा सामक जातक म्हणून एक गोष्ट ही बौद्ध साहित्यामध्ये येते. वेसंतर जातक आहे. तर अशा जातक कथांमधून सुद्धा त्यांना काही प्रमाणामध्ये ही कथा कळत होती. आणि रामपंडित आणि लखन या 2 भावांची गोष्ट सांगणारं पण एक जातक उपलब्ध आहे की जी आपलीच अगदी रामकथा थोडेफार बदल करून अर्थातच बौद्धांनी पण सांगितलेली आपल्याला दिसते. ह्या सगळ्या गोष्टी या जपानपर्यंत पोहोचलेल्या होत्या. त्याच्यातून पुढच्या काळामध्ये तिथे जे प्रसिद्ध अगदी तयार झालं रामायणावर आधारित असं काव्य आपण म्हणू शकतो, ते रामायण शो नावाचं आहे. फक्त गंमत अशी की त्याच्यात हनुमान नाही. आता आपल्याला हनुमानाशिवाय रामायण अशीही आपण एक विचारही करू शकत नाही, पण त्या पद्धतीचं एक रामायण हे तिकडे उपलब्ध आहे. नंतर साधारणपणे इसवी सनाच्या 10व्या शतकात एक कथा जी तिथे तयार झाली ती सांबो एको तोबो या नावाने आहे. आणि ह्या कथेमध्ये मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की श्रावणाची जी कथा आपल्याला परंपरेने माहिती आहे तिचं हे जपानी रूपांतर म्हणता येईल असं आहे. त्याच्यानंतर पुढे होबुत्सुशु नावाची इसवी सनाच्या 12व्या शतकात एक कथा तयार झालेली दिसते. ही सुद्धा रामायणावर आधारित आहे, पण तिथे तो जो नायक आहे तो राम म्हणून नाही तर त्याने शाक्यमुनी म्हणून सांगितलाय. आणि त्याच्या राज्यामध्ये समृद्धी असते आणि त्याच्या शेजारचं जे राज्य असतं तिथे दुष्काळ पडतो. तिथले लोक भुकेने मरायला लागतात आणि ते म्हणतात की करायचं काय, तर मदत मागूया असा विचार नाही. ते म्हणतात की आता आक्रमण करायचं
आणि ह्यांच्या राज्याला लुटून तिथून हे सगळं धनधान्य आणायचं, म्हणजे आपली उपासमार टळेल, आपली भूक टळेल. आणि ते ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग येतो, दोन राष्ट्र एकमेकांशी युद्ध करायला सुरुवात करतात, त्यावेळेला ते याला पसंत नसतं आणि त्याच्यामुळे तो राज्य त्याग करतो आणि तो म्हणतो की मी वनवासात जाऊन राहीन. अशी सुरुवात ही या होबुत्सुशू या कथेची आहे. आता गंमत अशी की बुद्धाची जी कथा आहे त्याच्यात सुद्धा आता तो त्याला ते काय मृत्यू दिसला, म्हातारपण दिसलं आणि तो घराबाहेर पडला, अशी एक कथा नंतर येते. पण मूळ जर पाली साहित्य तुम्ही बघितलं तर त्यांनी काही असा एका दिवसात घर सोडायचा निर्णय घेतलेला नाही. तो जिथे राहत होता ते शाक्य नेपाळमधले, आणि त्यांच्या शेजारी कोलिया नावाचं जे राज्य होतं त्यांच्यामधल्या लढाईला कंटाळून राजकारण सोडायचा निर्णय त्यांनी घेतला, असं आपल्याला पाली साहित्यातून दिसतं. त्यामुळे ती कुठेतरी जी स्मृती तिकडे पोचलेली होती ती त्यांनी घेतली. पण गंमत म्हणजे वनवासात तो शाक्यमुनी गेल्यावर काय होतं, तर पुढची जी कथा आहे ती सगळी रामकथेसारखी आहे. म्हणजे असं एक वेगळंच मिश्रण हे जपानमध्ये आपल्याला या दोन सांस्कृतिक परंपरांचं झालेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण तिबेटकडे जर वळलो तर तिबेट हा आपल्याला म्हटलं तर अगदी शेजारी असलेला देश आहे, जो काही प्रमाणात चीन आणि भारत यांच्यामधला दुवा म्हणूनही होता. आता जरी तिबेट हा चीनने बळकावलेला भाग असला तरी त्या काळात तिबेटने चीनवर आक्रमण केलेले होते आणि चीनचा मोठा भाग हा तिबेटच्या ताब्यात होता, असाही एक काळ होता असं आपल्याला लक्षात येतं. त्या काळामध्ये तिबेटमधली जी काही हस्तलिखित परंपरा होती ती चीनच्या त्या भागांमध्येही पोचलेली होती आणि त्या ठिकाणी वेगवेगळे जे ग्रंथ तयार झाले त्याच्यात कुठे कुठे रामकथेचा उल्लेख आपल्याला सापडतो. जसं 9व्या शतकामध्ये एक महाव्युत्पत्ती नावाचा कोश हा तिबेटन भाषेमध्ये लिहिला गेला. आता हा तिबेटन भाषेत म्हणजे काय आहे तर मुळात हे बौद्ध साहित्याशी संबंधित कोश आहेत, ज्याच्यामध्ये बौद्ध संकल्पनाच्या संस्कृतमध्ये आलेले वेगवेगळे शब्द आहेत. ते शब्द तिबेटन भाषेत सांगणारा, म्हणजे जसं आपण इंग्लिश इंटू मराठी किंवा मराठी इंटू संस्कृत, संस्कृत इंटू इंग्लिश असे जे बघतो तशा पद्धतीचा एक कोश त्यांनी तयार केला. हे कोश करताना साधारणपणे संस्कृत येणारा एक माणूस असायचा आणि ज्याला थोडंफार संस्कृत येतं, जो तिबेटनमध्ये एक्सपर्ट आहे, असा एक लोचावा म्हणतात त्याला, तो एक माणूस असायचा. ते दोघं जण बसून हे कोश तयार करायचे. मग त्याच्यात इकडची जी काही येणारी शब्द संपत्ती आहे ती ट्रान्सलेट व्हायची. तर त्याच्यामध्ये रामायणाचा उल्लेख नाहीये, पण सीताहरण नावाच्या आख्यानाचा उल्लेख आपल्याला सापडतो आणि याच्यावरून 9व्या शतकात असं काहीतरी आख्यान होतं असा एक पुरावा हा आपल्याला या कोशामध्ये मिळतो. त्याचप्रमाणे चीनच्या पश्चिम बाजूला असलेल्या दुनहुआंग नावाचा एक प्रांत आहे, जिथे 400-450 गुहांचा मोठा समुदाय आहे. जसं आपल्याकडे अजंठा हे आपण बौद्ध धर्माचं एक स्थळ म्हणून बघायला जातो, त्याच्या शेकडो पटीने मोठं असं वास्तविक हे स्थळ आहे दुनहुआंग. या दुनहुआंग मध्ये एक अख्खी गुहा हस्तलिखितांनी खचून भरलेली सापडली, ज्याच्यामध्ये हजारो हस्तलिखित त्यांना मिळाली. ज्या वेळेला आधुनिक काळामध्ये तिचा शोध घेतला गेला आणि ती ओपन केली गेली त्यावेळेला ती सगळी हस्तलिखित अर्थात बीजिंगला आता हलवलेली आहेत, तिथे काही खुद्द साईटवर नाहीये. पण ती जी हस्तलिखित होती त्याच्यात तिबेटन हस्तलिखित, तिबेटचं ज्यावेळेला तिथे राज्य होतं त्या काळातली काही जतन करून ठेवलेली अशी 6 मिळाली. आता ही जी 6 हस्तलिखित आहेत ती अपूर्ण स्वरूपातली आहेत, पूर्ण नाही मिळालेली, पण ती एका पुढे एक जर जोडली तर साधारणपणे पूर्ण रामकथा आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. अशी रामकथा ही त्याच्यातून आपल्याला मिळते. आणि एकंदर तिबेटमध्ये असलेली रामकथा त्या काळात काय असावी 10व्या-11व्या शतकापर्यंत हे आपल्याला याच्यावरून समजतं. याच्यात मुद्दा असा की 2च भावांचा उल्लेख या रामकथेमध्ये आहे. याच्यात त्यांनी सांगितलंय असं की दशरथाला अपत्यप्राप्ती होत नसल्यामुळे त्यांनी कैलासावर जे 500 अर्हत होते, हे अर्थात बौद्ध मोठे काय म्हणता येईल देवांसारखे पंडित आपण म्हणूया, त्यांची प्रार्थना केली आणि त्यांनी एक फूल राजाला भेट म्हणून दिलं. ते फूल राजाने आणून आपल्या राणीला दिलं, जे त्या राणीने दुसऱ्या राणीबरोबर वाटून घेतलं, शेअर केलं आणि त्याच्यातून त्या दोन्ही राण्यांना पुढे अपत्यप्राप्ती झाली. त्यातला मोठा जो मुलगा आहे तो गंमत म्हणजे लक्ष्मण आहे आणि धाकटा मुलगा राम आहे. अशा पद्धतीने या 2 मुलांची कथा येते. याच्यात भरत शत्रुघ्न कुठेही आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर रावण असं नाव पण येत नाही, त्याच्याऐवजी दशग्रीव म्हणजे 10 माना किंवा 10 तोंडा असलेला असा रावण आपल्याला येतो. सीतेचा जो काही सगळा म्हणजे वनवास, त्याच्यानंतर तिचं अपहरण वगैरे हा जो भाग आहे तो झाल्यावर ज्या वेळेला राम रावणाला मारून अयोध्येला परत येतो, त्याच्यानंतर ह्याच्यात असं सांगितलंय की लवकुशांचा जो जन्म आहे तो अयोध्येतच झालेला आहे आणि त्याच्यानंतर संशय घेऊन सीतेचा त्याग हा रामाने केला
आणि मग शेवटी सीतेच्या पावित्र्याची ग्वाही हनुमान तिथे येऊन देतो आणि तो म्हणतो की सीतेवर असं संशय घेणं योग्य नाही, आणि मग रामाकडून तिचा पुन्हा स्वीकार केला जातो. म्हणजे थोडक्यात त्यांनी ती सुखांत कथा केलेली आहे, शेवट काही दुःखी केलेला नाहीये, ताटातूट न होता उलट ते एकत्र आले असं दाखवून ही कथा संपते. तर अशा प्रकारचा एक वेगळाच परंपरेचा भाग हा तिबेट आणि चीनच्या संदर्भात तयार झालेला होता असं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपला शेजारीच असलेला ब्रह्मदेश, ज्याला म्यानमार या नावाने पण आपण ओळखतो, त्या ठिकाणी सुद्धा रामकथेचे वेगवेगळे रूप उपलब्ध आहेत. ही साधारणपणे इसवी सनाच्या 9व्या-10व्या शतकापासून तयार होत होते आणि अगदी लेटेस्ट म्हणजे 17व्या-18व्या शतकात सुद्धा त्यातली अनेक रूपं लिहिली गेली आहेत. काही रूपांतरं ही हस्तलिखित स्वरूपात आजही आहेत, जी अजून प्रकाशित झालेली नाही आहेत. काहींच्या मते 11 किंवा 12 वेगवेगळे असे ग्रंथ आहेत, त्यातले 6-7च प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे काही रामकथेचे नवीन दुवे हे कदाचित अजून अप्रकाशितच असतील, आपल्याला माहितीच नाही आहेत अशी शक्यता आहे. त्यातली काही नावं फक्त माहिती दाखल मी इथे दिलेली आहे. त्यातलं रामवथ्थू हे जे आहे आणि रामथागीन ही दोन त्यातल्या त्यात प्रसिद्ध असलेली आहेत. त्याचप्रमाणे सगळ्यात शेवटी जे नाव येतं यामा झाड्डाव तेही प्रसिद्ध आहे. त्यातला तो यामा हा रामच आहे, त्या रचा य करून त्यांनी यामा असं नाव आपल्याला वापरलेलं दिसतं. आता ही कथा जी ब्रह्मदेशातली आहे ती आपल्याला काय सांगते, तर ती कथा असं सांगते की ह्याच्यात आता परत ते दशग्रीवासारखं दत्तगिरी किंवा दसगिरी असं नाव आपल्याला ह्या रावणाचं मिळतं. हा अत्यंत दुष्ट होता. त्याचा जन्म सुद्धा कसा झाला, तर तो दैवी प्रसादातूनच झालेला होता. त्याची जी आई होती तिला महाब्रह्मानी म्हणजे ब्रह्मदेव जसा आपल्याकडे येतो त्यांनी वरदान दिलं आणि त्याच्यातून रावणाचा आणि कुंभकर्णाचा जन्म झाला असं ही कथा सांगते. पण जन्मतःच तो दुष्ट स्वभावाचा असल्यामुळे, त्याची वर्तणूक दुष्ट राहिली असल्यामुळे त्यांनी ते वाईट कर्म करण्याकडेच त्याचा ओढा कायम राहिला. आणि पुढे त्याचे जे लग्न झालं ते मंदोदरी ह्या राणीशी झालं, ती आपल्याला रामायणातली माहिती आहे. आणि त्या दोघांना झालेली मुलगी म्हणजे थीदा म्हणजे सीता. आता तिचा जन्म होऊन ती रडायला लागली तर रडणं ऐकूनच 5-50 राक्षस मेले. मग हा प्रकार काय आहे म्हणून त्यांनी शोध घेतला, ज्योतिषांना बोलवलं. तर ते म्हणले, अरे ही अगदी कुलघातक मुलगी जन्माला आलेली आहे तुझ्या घरात आणि ही तुझ्या नाशाला कारण होणार आहे, तर हिचा तू त्याग कर. आता त्याग कर म्हटल्यावर करायचं काय, तर त्या मंत्र्यांना सांगतो की हिला मारून टाका बाहेर नेऊन. आणि ते मंत्री शेवटी म्हणतात की आता राजाची पोर मारायची कशी, तर ते न मारता तिला एका पेटीत घालतात आणि ती पेटी समुद्रात टाकून देतात. ती पेटी वाहत वाहत जी येते ती ह्या जनकाला वाळूत पडलेली पुरलेली मिळते आणि ती काढून तो त्या सीतेचा सांभाळ करतो. म्हणजे ह्यांनी इथे असं दाखवलं की मुळात ते रावणाचीच मुलगी आहे, जी इकडे ह्यांनी सीतेनी अशा प्रकारे जनकाच्या घरात प्रवेश मिळाला. आता आपल्याकडे कॉमन फॅक्टर काय आहे, तर सीता ही जनकाच्या अगदी पोटी जन्माला आलेली नाहीये, तर ती जमिनीतून आलेली भूमिकन्या म्हणूनच आपल्यालाही माहिती आहे. आणि नांगरलेल्या जमिनीला संस्कृतमध्ये सीता हा शब्द आहे, तर तेच नाव त्या मुलीलाही सीता हे आपल्याला दिलेलं दिसतं. तो कुठेतरी समान धागा हा आपल्याला या कथेमध्ये बघायला मिळतो. इकडे या दशरथालाही आपत्य प्राप्ती होत नाहीये. तो काय करतो, तो ऋषींकडे जातो आणि त्यांना विचारतो की कशी आपत्य प्राप्ती होईल. तर ते कृपा करून 2 केळी देतात दशरथाला आणि ते म्हणतात की ही केळी खा म्हणजे तुला मूल होईल. मग आता ती केळी खा म्हणजे ती केळी खायला तो 2 राण्यांना देतो. तर त्या 2 राण्या त्या केळ्यांचे तुकडे करून ते आपापल्यातला अर्धा तुकडा तिसऱ्या राणीला देतात. म्हणजे जी आपल्याकडची कथा आहे तशीच. आणि त्याच्यामुळे त्या 2 राण्यांना 1-1 आणि ज्या तिसरीला दोन्हीतला अर्धा भाग मिळाला तिला 2, अशी एकूण 4 मुलं ही जन्माला येतात. आता ही 4 मुलं पोटी जन्म घेतात म्हणजे ती दैवी वर मिळूनच झालेली आहेत. तर कथेत असं सांगितलंय की तुषित नावाचा एक स्वर्ग आहे, ज्या स्वर्गामध्ये अनेक बोधिसत्व बुद्ध वगैरे राहायला असतात. तर तिथल्या बोधिसत्वाला इंद्र आदेश देतो की तो जो सगळीकडे लोकांना त्रास देणारा जो रावण आहे त्याच्या नाशासाठी तुला जन्म घ्यायला लागणार आहे आणि ही एक चांगली संधी आहे, चांगल्या कुळामध्ये तू जन्माला जा आणि पुढे त्याचा बदला घे. म्हणून त्याच्या आज्ञेवरून तो तिथला जो बोधिसत्व आहे तो ह्या दशरथाच्या पोटी जन्माला येतो. त्याचं राम हे नाव ठेवलं जातं अर्थातच, म्हणजे राम हे नाव त्यांनी तसंच ठेवलंय. पुढेच्या वेळेला इकडे ती दा म्हणजे सीता मोठी झालेली आहे, त्यावेळेला तिचं स्वयंवर ठरतं. स्वयंवरामध्ये आता इथे असं सांगितलंय की जसा राम येतो तसा तो दशगिरी पण भाग घ्यायला येतो. त्याला काही माहित नाही की ही आपलीच मुलगी आहे आणि इथे तिचं स्वयंवर आहे. एक जनरल स्वयंवर आहे, राजा म्हणून सगळ्यांना आमंत्रण दिलंय, तसं तो पण तिथे येतो आणि तो ते धनुष्य उचलतो.
पण त्याला प्रत्यंश लावता येत नाही. तो म्हणतो की अशा पद्धतीने मी निदान उचलून तरी दाखवलं बाकीच्यांपेक्षा, तर तू मला मुलगी दे वगैरे. पण तेवढ्यात राम पुढे येतो. राम ते धनुष्य उचलतोही, त्याला प्रत्यंशही यशस्वी रीतीने लावतो आणि ते बघितल्यावर राम हा आपल्यापेक्षा बहुतेक जास्त ताकदवान आहे याचा अंदाज येऊन तो दशगिरी जो आहे तो तिथून पळून जातो, असा उल्लेख हा या ठिकाणी सापडतो. आणि अर्थातच राम आणि सीतेचा विवाह होतो, ते परत अयोध्येला येतात. आणि हे सगळं झाल्यानंतर पुढे कोके ही जी आहे, ती कोके म्हणजे कैकेयी आपल्याकडची, ती आपले वर मागून घेते दशरथाकडून. त्याच्यामुळे रामाला वनवास घडतो. आणि वनवासामध्ये जे अनेक राक्षसांना राम मारतो, त्याच्यात खरं आणि दूषण नावाचे 2 राक्षस असतात, त्यांनाही राम मारतो. आता इथे असं सांगितलंय की हे खरं आणि दूषण त्या शूर्पणखेची मुलं आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांना ह्याने का मारलं म्हणून ती चिडते. आणि तिचा जो भाऊ तो दशगिरी म्हणजे रावण, त्याच्याकडे जाऊन ती सांगते की असं असं माझ्या मुलांना म्हणजे तुझ्या भाच्यांना त्यांनी ठार मारलाय, तर ह्याचा तू बदला घेतला पाहिजे. तर कुणी ठार मारलं? रामाने म्हणल्यावर तो आधी घाबरतो. तो म्हणतो की मी शक्यतो काही तुमच्या भानगडीत पडणार नाही, कारण त्याची शक्ती त्यांनी स्वयंवराच्या वेळेला बघितलेली आहे. पण पुढे तो म्हणतो की सोबत सीता आहे कळल्यावर तो म्हणतो मग तिला पळवायला मला आवडेल, कारण त्याची ती आधीची मनीषा असतेच की विवाहाच्या वेळेला तिला तो जिंकून घेऊ शकलेला नाहीये. आता ही मनीषा त्याच्या मनात का यावी किंवा त्याचं सीतेकडे बघायचा असा दृष्टिकोन का असावा, याच्यासाठी सुद्धा त्यांनी पूर्व कथा सांगितलेली जे आपल्याकडे वाल्मिकी रामायणात सुद्धा पण शेवटी उत्तरकांडामध्ये मिळते. ती म्हणजे सीतेच्या पूर्वीच्या जन्मामध्ये ती तपश्चर्या करत असताना त्या ठिकाणी हा असाच उन्मत्त पद्धतीने सगळ्यांशी वागत असतो. तो रावण तिथे येतो आणि ती आश्रमातली कन्या चांगली दिसणारी आहे हे बघून तो तिच्यावर मोहित होतो. तिचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करायचा तो प्रयत्न करतो. त्यावेळेला ती त्याच्या हातून सुटते आणि स्वतःचं शील रक्षण करण्यासाठी ती अग्नीमध्ये उडी मारते. आणि तेव्हा ती शाप देते की तू हे जे माझं आज नुकसान करायचा प्रयत्न केलास त्याचा पुढच्या जन्मात मी बदला घेईन. आणि ती जी अग्नीत प्रवेश करून गेली ती पुढे ही सीता म्हणून जन्माला आली, असा रामकथेचाही भाग आहे. तोच यांनी इथे सांगितलेला आहे. आणि त्याच्यामुळे रामाला ती बुद्धी होते की ह्या सीतेला आपण पळवून आणलं पाहिजे. पुढे सुवर्णमृग जे आहे ते इथे आता मारीचा वगैरे वेगळा राक्षस नाही होता, ती शूर्पणखाच ते घडवून आणते, सोन्याचा हरिण, ज्याला मारण्यासाठी म्हणून राम दूर जातो. आणि हा त्याचा फायदा घेऊन रावण जो आहे तो सीतेला पळवतो. पुढे त्या वानरांचं सहकार्य जे आहे ते ह्या रामाला मिळतं आणि त्यांच्या सहकार्याने राम आणि लक्ष्मण असं दोघंही लंकेचं राज्य नष्ट करतात. लंका हे नाव जे आहे त्याच्याऐवजी तिथे थेइनथो असं नाव आपल्याला बघायला मिळतं, जी रावणाची राजधानी आहे. आणि त्याच्यानंतर परत ते अयोध्येमध्ये येतात. पुढे त्यांचं राज्य त्यांना मिळतं, राम राजा होतो आणि ते सुखाने राज्य करायला लागतात. पुढे तिच्या एकदा त्या सखी किंवा दासी म्हणून असतात, त्यांनाही ज्या वेळेला कथा आता ऐकलेली असते की रामाच्या तावडीमध्ये सीता होती वनवासात असताना वगैरे वगैरे, तर त्या म्हणतात की अगं दशगिरी म्हणजे खरोखर अशी 10 तोंड त्याला होती का, तो कसा दिसत होता सांग बरं आम्हाला. आणि म्हणून सीता त्या रावणाचं चित्र काढते. आणि ते रावणाचं चित्र जेव्हा सीता काढते तेव्हा नेमका राम तिथे येतो आणि तो म्हणतो की त्याला मारून मी तुला सोडून आणलं आणि तू पुन्हा त्याचं चित्र काढतेस, याचा अर्थ तुझ्या मनात तो अजूनही बसलेला आहे, तुझी याच्यातून काही अजून सुटका झालेली नाहीये, मी मग तुला सोडवून आणलं कशाला. म्हणून तो सांगतो की हिला आता इथे ठेवण्यात अर्थ नाही. तो लक्ष्मणाला आदेश देतो की हिला जंगलात नेऊन मारून टाक. आता लक्ष्मण म्हणतो की ह्याने आदेश दिला ठीक आहे, पण आपल्याच भावजाईला आपण कसं मारायचं. तो सीतेला जंगलात घेऊन जातो, पण न मारता तो तिला सोडून देतो जंगलामध्ये आणि एक हरिण मारून त्याचं हृदय रामाला आणून दाखवतो की हे बघ मी सीतेला ठार मारलेला आहे. ती जी जंगलात गेलेली सीता आहे ती सीता तिथे त्या वाल्मिकींच्या आश्रमामध्ये राहते. आणि मग पुढचा जो कथाभाग आहे की त्या लवकुशांचा जन्म आणि शेवटी त्यांचं पुन्हा मिलन, अशा प्रकारचा हा भाग हा ब्रह्मदेशाच्या ह्या रामायणामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तिथल्या हस्तलिखितांमधल्या चित्रापैकी एक चित्र की ज्याच्यात तो हनुमान त्याची शेपटी पेटलेली आणि तो लंकेतल्या वेगवेगळ्या घरांवर उड्या मारत ते जाळत सुटलेलं आहे. त्याच्यानंतर ब्रह्मदेशाच्या पलीकडचा थायलंड हा आणखीन एक देश, ह्याच्यातही आपल्याला बौद्ध परंपरेचा ज्याच्यावर प्रभाव आहे. आपण म्हणलं आता तसं दशरथ जातक नावाची कथा एक बौद्ध परंपरेत येते, त्याचा प्रभाव असलेलं रामायण हे थायलंडमध्ये प्रचलित आहे. रामकीर्ती किंवा रामाकियेल या नावाने ते प्रसिद्ध आहे. त्याचा रामाची कीर्ती याच अर्थाने ते वापरलं जातं. असं म्हणतात की त्यातले जे काही बौद्ध साहित्यात न सापडणारे भाग आहेत
त्यांनी विष्णू पुराण आणि हनुमान नाटक हे जी दोन संस्कृत मध्ये उपलब्ध असलेली काव्य किंवा पुराण ग्रंथ आहेत त्यांच्यावरून त्यांनी ते घेतलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी की थायलंडमध्ये तुम्हाला ऐकून माहिती असेल तर प्राचीन काळी म्हणजे 400-500 वर्षापूर्वी अयुथाया नावाचं एक राजधानीचं ठिकाण होतं. ते अजूनही आहे. जे थायलंडला फिरायला जातात ते कधी कधी त्या अयुथायाला भेट देतात. तर अयुथाया हे अयोध्या ह्यावरूनच आलेलं नाव आहे. आणि त्यांची अशी समजूत आहे ठाम की हे जे रामायण घडलं हे त्या अयुथयामध्ये घडलेलं त्या ठिकाणची ही कथा आहे. म्हणजे ती भारतात घडली असं ते मानत नाही, तर ती थायलंडमध्येच घडली असा त्यांचा ठाम समज आहे. आणि त्यामुळे आता अयुथया जर राजधानी असेल तर तिचा राजा कोण असणार? रामच असला पाहिजे. त्यामुळे त्यांच्याकडचे जे राजे आहेत ते राम असं नाव राज्याभिषेकाच्या वेळेला घेतात. आणि जसं आपण एरवी इकडे युरोपियन इतिहासात लुई पहिला, लुई दुसरा, जॉर्ज पाचवा वगैरे शिकतो बघतो, तसं ऍक्च्युअली इथे राम हे नाव घेतलेले सगळे राजे आहेत. आत्ताचा सुद्धा जो थायलंडचा राजा आहे त्याने रामपती असंच नाव घेतलेलं आहे राज्याभिषेकाच्या वेळेला. तो 14वा का 15वा आहे. म्हणजे तिथपासूनची परंपरा आजही थायलंडमध्ये बघायला मिळते. आता अयुथया ही राजधानी राहिलेली नाही, बँकॉक आहे, पण तरी सुद्धा ते जे स्मृती आहेत त्यांच्या सांस्कृतिक त्या त्यांनी जतन केलेल्या आपल्याला दिसतात. इथे त्यांनी ह्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की नोनथोक नावाचा राक्षस होता, म्हणजे आपल्याकडचा भस्मासूर. आणि त्याला वरदान असं मिळालेलं होतं की त्याचं एक बोट हे हिऱ्याचं झालेलं होतं. आणि ते हिऱ्याचा बोट तो ज्याच्याकडे रोखेल किंवा ज्याला स्पर्श करेल त्याचा भस्म होणार, अशा पद्धतीचा वर हा त्याला मिळालेला होता. आणि मग आपल्याकडची जी ती कथा आहे त्याला नृत्यात गुंगून भस्म स्वतःलाच त्याला करायला लावलं विष्णूने, तीच कथा तिथे सांगितलेली आहे. आणि त्यांनी असं सांगितलंय की हा नोंथोकचा पुनर्जन्म म्हणजे थोत्साकान, जो आपल्या कथेतला रावण आहे, म्हणजे रावणाचा पुनर्जन्म कसा झाला हे या कथेत थोडक्यात सांगितलेलं आहे. त्या थोत्साकांची पत्नी म्हणून कला आखी म्हणजे आपली मंदोदरी ही आपल्याला बघायला मिळते. मुलाचं नाव इंद्रजित म्हणजे आपल्याकडचा इंद्रजित जो आहे तसाच आहे. आणि पुन्हा त्याची मुलगी नांग सीदा ही येते आणि तिला तो सेम ज्योतिषीने भविष्य सांगितलेलं आहे की ही कुलग्नी आहे, हिला सोडून द्या, त्याग करा. आणि म्हणून तो जो टाकून देतो ती चोनोक नावाचा राजा घेतो, म्हणजे जनक आपल्याकडचा, आणि ती आपली कन्या म्हणून त्या जनकाने वाढवली. पुढे ही कैकेयी म्हणजे कैकेयी आपल्याकडची, तिने रामाला वनवास घडवला. आता हे राम किंवा देव या अर्थाने फ्रा हे नाव त्या नावापूर्वी त्यांनी जोडलेलं दिसतं, त्यामुळे फ्रा राम असा उल्लेख आपल्याला मिळतो. किंवा त्या नोंथोकला मारणारा विष्णू हा सुद्धा फ्रा नारायण म्हणजे नारायण अशा नावाने आपल्याला उल्लेखलेला दिसतो. त्याला वनवास ज्या वेळेला भोगायला लागतो ना, इथे मात्र आता शूर्पणखाची मुलं वगैरे नाहीयेत, तर इथे त्यांनी सांगितले की सम्मनखा म्हणजे शूर्पणखा ती त्या दोघांना मोहित करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे राम आणि लक्ष्मण, पण त्याच्यात ती अयशस्वी ठरते. लक्ष्मण तिचा अपमान करून कान्हा कापून तिला पाठवतो. आणि मग तिची तक्रार गेल्यावर हा थोत्साकान जो आहे तो त्या सीतेचं अपहरण करतो. आणि अपहरण केल्यानंतर ती गेली कुठे हे माहित नाहीये त्या रामाला, तर तो सुग्रीव आणि हनुमान ह्या दोघांच्या सहाय्याने, आता सुग्रीव म्हणजे आपल्याकडचा सुग्रीव, त्यांच्या सहाय्याने तो त्या सीतेचा शोध घेतो. पुढे रावणाला आणि त्याच्या सैन्याला मारल्यानंतर सीतेला घेऊन ज्यावेळेला तो परत निघतो त्यावेळेला अग्निदिव्य सीतेचं होतं. आणि नंतर तो अयुथया म्हणजे अयोध्या नावाची जी नगरी आहे तिथे परत येतो. इथे आता त्यांनी सांगितलंय की ती खडूनी पाठीवर चित्र काढते रावणाचं, म्हणजे ती जी गोष्ट आहे ती तशीच इथे. ते पाहून परत राम संतप्त होतो आणि तो फ्रालाक, आता फ्रालाक म्हणजे लक्ष्मण, त्या लक्ष्मणाला आज्ञा करतो की हिला जंगलात नेऊन तू मारून टाक. पण तो तसं करत नाही, जो मगाशी आपण कथाभाग बघितला तो तिला जिवंत सोडून देतो. आणि वाचा मारिक नावाचे ऋषी आहेत म्हणजे वाल्मिकी, ज्यांच्या आश्रमामध्ये ती सीता राहते. आणि तिथे फ्रा मोनकुट आणि फ्रालोफ या दोन पुत्रांचा जन्म होतो. त्यातला आता हा फ्रालोफ जो आहे तो लव आहे. आजही थायलंडमध्ये लोपापुरी नावाचं एक गाव आहे की जे लवपुरी याच्यावरून तो शब्द आलेला आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्या अयोध्या आणि आसपासच्या याच्या सगळ्या स्मृती आहेत आणि ते लोक तिथे राहत होते असा त्यांचा विश्वास आहे. पुढे हे सगळं ज्या वेळेला रामाला कळतं ही आपलीच मुलं आहेत हे ज्ञान त्याला होतं, त्यावेळेला तो न्यायला येतो. त्यावेळेला मात्र ती त्याला नकार देते आणि ती म्हणते की मी भूमीतच परत जाणार, मला आता तुझ्याबरोबर अयुथयाला परत यायची इच्छा नाही. आणि ती भूमीमध्ये विलीन होते. पण पुढे त्यांनी असं केलेलं आहे शेवट की फ्रा इस्वान, आता हा जो फ्रा इस्वान आहे हा ईशान म्हणजे शिव आहे, त्या शिवानी मध्यस्थी करून त्या दोघांचं पुन्हा मिलन घडवून दिलं आणि राम आणि सीता एकत्र आले, असा शेवट त्यांनी ह्या कथेचा केलेला आहे.
हे तिथलं एक त्या युद्धाच्या वेळेचं चित्र आहे. पुढे त्याच्या पलीकडे थायलंडच्या आपण गेलो की कंबोडिया नावाचा एक देश आपल्याला बघायला मिळतो. तिथे सुद्धा अतिप्राचीन काळापासून रामकथा ही प्रचलित होती. इसवी सनाच्या 9व्या-10व्या शतकामध्ये खमेर नावाचं साम्राज्य जे तिथे अस्तित्वात आलेलं होतं, त्याच्यापैकी यशोवर्मा नावाचा राजा होऊन गेला किंवा त्याच्यानंतर एक राजेंद्र वर्मा नावाचा प्रसिद्ध राजा होऊन गेलाय. तर ह्यांचे गुणगान करणारे जे लेख तिथे आपल्याला त्या काळातले सापडले, त्याच्यामध्ये त्यांचं वर्णन अयोध्येच्या राजाप्रमाणे हे राज्य करतात असं आहे. आणि तो अयोध्येचा राजा राम आहे त्यांच्या दृष्टीने. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की एक आदर्श राजा म्हणून रामाची प्रतिमा ही त्या कंबोडियन लोकांपुढे होती आणि ते त्यांचे जे राजे आहेत त्यांची तुलना ही त्या रामाच्या राज्याशी ते करतायत. त्या काळामध्ये तिथे बांधली गेलेली जी मंदिर आहेत, म्हणजे उदाहरणार्थ राजेंद्र वर्माचा एक मंत्री होता यज्ञवराह नावाचा, त्यांनी एक बांतेसराय नावाचं मंदिर बांधलेलं आहे. किंवा नंतरच्या काळात सूर्यवर्मा नावाचा राजा होता, त्याने अंकोरवाट हे प्रसिद्ध विष्णू मंदिर बांधलं, जे नाव तरी ऐकून सगळ्यांना माहितीच असेल. तर ह्या मंदिरांमध्ये सुद्धा आपल्याला रामकथेचं अंकन हे झालेलं दिसतं. ह्या व्यतिरिक्त नंतरच्या काळामध्ये काव्य स्वरूपामध्ये सुद्धा ही कथा आली. त्याचप्रमाणे तिचं नाटकीय सादरीकरण हे आजही स्टेजवर त्यांच्याकडे केलं जातं. रियम केर या नावाने हे काव्य प्रसिद्ध आहे. त्यातला हा रियम म्हणजे राम आहे आणि केर म्हणजे मगाशी जो आपण कीर्ती शब्द बघितला, रामाची कीर्ती, त्या अर्थानेच येणारा हा शब्द आहे. मगाशी फ्रा होता तसा इथे प्रिय असा शब्द आहे. आणि प्रियरियम, नियाम, सेदा आणि प्रियलिय या तिघांची ही कथा म्हणजे रामकथा आपल्याला इथे दिसते. इथे आम्ही असंच सांगितलंय की त्या कथाभागाप्रमाणे त्यांना वनवासात जायला लागतं. मग शूर्पणखा म्हणजे ही शूर्पणखा तिच्या तक्रारीवरून क्रॉंगरियप, आता क्रॉंगरियप म्हणजे रावण आहे त्यांचा, तो सीतेचं अपहरण करतो आणि मग हनुमानाच्या मदतीने त्या राक्षसाला मारून पुन्हा सीतेची सुटका ही राम करतो. त्यांना वाली सुग्रीवाचं युद्ध हे अत्यंत आवडणारा एक सीन आहे. हा अनेक मंदिरांमध्ये कोरलेला असतो. हे बांतेसरायवरचं चित्रण आहे. इथे तुम्हाला दिसेल की मध्यभागी हे दोन जे वानर लढतात, हा वाली आणि सुग्रीव आहे. इकडे हा राम आणि खाली लक्ष्मण बसलाय. त्यांनी बाण मारला, तो बरोबर इथे वालीला लागला, तो वाली लगेचच तिथे पडला आणि बायकोच्या मांडीवर त्याने आपलं डोकं ठेवलं आणि त्या हृदयात गेलेला बाण पण इथे दाखवला. असं एकाच पॅनलमध्ये त्याने पूर्ण ती वाली वधाची जी कथा आहे ही चित्रण केलेली दिसते. तसंच युद्धामध्ये लढणारा राम, आता इथे तुम्हाला लक्षात येईल की त्याच्याकडे काय म्हणतात त्याला, रथ वगैरे नाहीये. तर हा मारुती आहे हनुमान, त्याच्या डायरेक्ट खांद्यावरच तो बसलेला आहे राम युद्ध करायला आणि मागेही इथे दोघं जण लक्ष्मण आणि विभीषण हे उभे आहेत. अशा प्रकारचं अंकन हे केलेलं आहे. फक्त तिथली जी चित्र आहेत ना ती फार हलक्या उठावाची असतात, त्यामुळे फोटोज त्याचे चांगले येत नाहीत. पण हे पूर्ण रामायण पॅनल जे आहे ते जवळपास 50 मीटर लांबीचं फक्त युद्धाचं अंकन असलेलं अशा पद्धतीचं पण अंकोरवाट मधलं आहे. हे अंकोरवाट मधलं आहे. याच्यानंतर त्याच्यावर एक अगदी छोटासा लाओस नावाचा देश आहे. ह्या देशात सुद्धा ही थायलंड आणि कंबोडियामध्ये प्रचलित असलेली रामकथा कालांतराने पोचली असं आपल्याला लक्षात येतं. दशरथ जातकाचा प्रभाव हा अर्थातच त्या कथेवर होता. फक्त इथे लक्ष्मणाचं नाव आधी घेऊन राम या नावाने ही कथा प्रचलित आहे किंवा जिचं नाटकीय सादरीकरण केलं जातं. आणि थोडासा त्या कथेमध्ये भाव असा आहे की राम हा अगदीच काय म्हणायचं त्याला, एक शांत स्वभावाचा, म्हणजे खरं तर राजा बनायला लायक नाही अशा प्रकारचा होता. सगळीकडे त्याचं धीराने घ्या, शांत राहा असं सांगणं असायचं. पण लक्ष्मण मात्र पुढाकार घेऊन आपल्या बळावर हे काम पूर्ण करा अशा मताचा होता. आणि त्यांनी तिथे ऍक्च्युअल त्याचं नाव पहिलं घेऊन म्हणून राम अशी ही गोष्ट सांगितल्याचं आपल्याला दिसतं. पण बाकीचं जे मुख्य कथानक आहे ते थायलंड मधल्या कथानकाप्रमाणेच आहे. पुढच्या काळामध्ये आपण जर खाली अजून गेलो दक्षिणेला, तर आग्नेय आशियामध्ये मलेशिया नावाचा देश हा आपल्याला बघायला मिळतो. आता आतापर्यंतचे जे आपण देश बघितले म्हणजे ब्रह्मदेश, थायलंड किंवा कंबोडिया यासारखे, हे बौद्ध धर्माचा अनुनय करणारे देश आहेत. आजही त्यांचा राष्ट्रधर्म बौद्ध आहे, त्याच्यामुळे तिथे या सगळ्या परंपरा आहेत. मलेशियामध्ये तिथे इस्लाम हा त्यांचा राष्ट्रधर्म आहे. त्यांच्याकडे ज्या काही प्राचीन परंपरा आहेत त्या लोकांना माहिती होत्या, त्याप्रमाणे त्या ज्या काही राहिल्या त्या आपल्याला दिसतात. आपल्याला असं सांगता येतं की श्रीविजय नावाचं जे राज्य या भागात इसवी सनाच्या 4थ्या पासून साधारण 6व्या-7व्या शतकापर्यंत होतं. त्या काळामध्ये पहिल्यांदा रामकथा तिथे पोहोचली. पुढे 13व्या शतकानंतर हिकायत सेरी रामा म्हणजे श्रीरामाची हकीकत किंवा गोष्ट ह्या नावाने
ह्या कथेचा प्रचार हा झाला. या 13व्या-14व्या शतकानंतर तिथे हळूहळू इस्लामचं राज्य पण आलेलं आहे. त्याही काळात ही रामकथा ही प्रचलित होती. यातही आपल्याला असं दिसतं की रामापेक्षा लक्ष्मणाला थोडं प्राधान्य हे त्यांनी दिलेलं आहे. किंवा काही प्रसंगी म्हणजे आता उदाहरणार्थ हे आपल्याला ब्रह्मदेशात पण दिसतं की तो जो इंद्रजित वगैरे आपण बघितलं तर ते मायावी असुर होते. आणि मग तिथे त्यांनी एक असं सांगितलेलं की ज्यांनी 12 वर्षामध्ये स्त्री मुख बघितलेलं नाही त्याच्यावर इंद्रजिताची माया काम करणार नाही वगैरे अशा पद्धतीचे वर त्याला होते. आणि तसा कोण होता तर तो लक्ष्मण होता. कारण सीतेचा सुद्धा तो रोज फक्त पदस्पर्श करायचा, वर तोंडाकडे बघायचा नाही. आणि जंगलातच राहत होते त्याच्यामुळे बाकी काय बाई कुठे दिसण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे त्याला एकट्याला कळतं की इंद्रजित कुठे, आणि तो निर्देश करतो त्याप्रमाणे बाण सोडून राम त्याला मारतो वगैरे अशा प्रकारची कथा, ज्याच्यात लक्ष्मणाचंही काहीतरी वैशिष्ट्य वेगळं तुम्हाला दिसतं असं तिथे दाखवलेलं दिसतं. तोच प्रकार थोडासा इथे आहे. आणि ह्यांच्या सादरीकरणामध्ये कारण हिकायत सेरी रामायण सादर पण केलं जायचं स्टेजवर, तर त्याच्यामध्ये मुख्य असं अख्खं रामायण दाखवायचं असं नाही, पण राम आणि सीतेचा विवाह, सीतेचं अपहरण, आणि मग लंकेला जाळून मारुती कसा परत आला, रामाला त्यांनी दिलेली बातमी, आणि मग रामाने युद्ध करून रावणाला मारलं, हे जे प्रसंग आहेत हेच फक्त हायलाइट करून दाखवले जातात. बाकी सगळी अगदी कथा डिटेलमध्ये तिथे सादर केली जाते असं नाही. फक्त या सगळ्या युद्धामध्ये वानरांची मदत झाली असा जरी उल्लेख असला तरी हनुमान म्हणजे हनुमान हे एक मुख्य कॅरेक्टर असतं आणि ते सगळीकडे प्रॉमिनंटली आपल्याला दिसतं. त्यामुळे त्याचा रोल हा वाल्मिकींच्या रामायणापेक्षा सुद्धा खूप मोठा असा ह्या मलेशियन याच्यात आहे असं आपल्याला बघता येईल. हा जो तिथला वारसा आहे हा 1980च्या नंतरच्या काळात, विशेषतः तिथे ज्या वेळेला पारंपरिक इस्लामी वर्चस्व वाढायला लागलंय आधुनिक काळात, त्यावेळेला जाणीवपूर्वक पुसायचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत की शक्यतो याचं सादरीकरण करायचं नाही किंवा लोकांसमोर ही कथा आणायची नाही असे प्रयत्न केले जातात. मलेशियामध्ये जर कोणी गेलं असेल तर क्वालालंपूर पासून ते फार लांब नाही या ठिकाण लंकावी नावाचा बीच आहे, एक समुद्र किनारा आहे. त्या बीचचे एक वाळू विशिष्ट रंगाची असल्यामुळे त्याचे तिथलं पाणी आहे ते काळं दिसताना तेवढ्याच भागाचं फक्त. तर तिथे परंपरेने असं सांगितलं जातं, व त्याचं नावही लंकावीच आहे त्या बीचचं. तर रावणाची लंका जाळल्यानंतर तो जो मारुती होता त्याने आपली शेपूट इथे बुडवली समुद्रात आणि त्याच्यामुळे ते पाणी काळं झालं. तर आता तिथल्या गाईड्सना असा आदेश आहे की ही गोष्ट सांगायची नाही, कारण काय की कुठल्याही प्रकारे त्याचा संबंध आपल्याशी आहे त्यांना दाखवायचं नाही. कारण पद्धतशीरपणे हे त्यांनी आता बंद केलेलं आहे. पण आतापर्यंत ही चालू असलेली परंपरा होती किंवा तिथल्या लोकांना माहीत असलेल्या या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर त्याच्या शेजारच एक राष्ट्र इंडोनेशिया हे आहे. आता गंमत म्हणजे इंडोनेशिया हे सुद्धा त्यांचा राष्ट्रधर्म इस्लामच आहे, पण मलेशिया सारखे ते टोकाचे पराकोटीचे किंवा कडवे असे इस्लाम नाही. ते म्हणतात की इस्लाम आम्ही फॉलो करतो, ठीक आहे आमचा तो धर्म आहे, पण त्याहून पूर्वीच्या आमच्या ज्या परंपरा आहेत त्या आम्हाला निश्चितपणे जवळच्या वाटतात आणि त्या आम्ही फॉलो करणार, अशा मताचे तिथले लोक आजही आपल्याला बघायला मिळतात. तिथले जी वेगवेगळी बेटं आहेत त्यातल्या काही बेटांवर पारंपरिक रामायण पण आहे आणि त्याचं सादरीकरण पण आधुनिक काळात केलं जातं. जावा हे जे बेट आहे ज्याच्यावर जकार्ता ही त्यांची राजधानी आहे, ते ककविन रामायण किंवा योगेश्वर रामायण ह्या नावाने तिथे प्रचलित आहे. बालीमध्ये रामकवच या नावाने तुम्हाला रामकथा प्रचलित असलेली दिसते. किंवा सुमात्रा नावाचं जे बेट आहे तिथे रामायण स्वर्णद्वीप या नावाने पण ती कथा आपल्याला सापडते. आपल्याला असं लक्षात येतं की 6व्या-7व्या शतकात मी तुम्हाला म्हणलं तसं श्रीविजय साम्राज्याच्या काळात ज्या वेळेला रामकथेचा ह्या मलेशिया आणि इंडोनेशियात प्रचार झाला, त्यातल्या त्यात विशेषतः आपल्याकडेही 7व्या शतकात भट्टी नावाचा एक कवी होऊन गेला ज्यांनी रावणवध नावाचं महाकाव्य लिहिलं होतं. त्याचा विशेष प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो आणि काही प्रसंग ज्या पद्धतीने रावणवधात सांगितले त्या पद्धतीने जावामध्ये सादर केले जातात. त्यामुळे तिथल्या कथेवर याचा प्रभाव असावा असं संशोधकांचं म्हणणं आहे. इथे साधारणपणे कथा तशीच येते की मिथिलेची राजकन्या सीता म्हणजे सीता आहे, तिच्याशी रामाचा विवाह होतो आणि दशरथ हा आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून तिला म्हणजे कैकेयीच्या सांगण्यावरून वनवासात पाठवतो. मग रावण सीतेचं अपहरण करतो, हनुमानाच्या मदतीने त्याचा शोध घेऊन युद्ध होतं आणि सीतेची सुटका होते. साधारणपणे हा जो मुख्य भाग आहे एवढाच ह्या रामायणात जो स्टेजवर प्रस्तुत केला जातो. पण तिथे ब्रह्मानंद नावाचं 10व्या शतकात बांधलं गेलेलं मंदिर आहे ब्रह्मा विष्णू महेशांचं, आणि गंमत म्हणजे त्यातला मुख्य देवता महेशही आहे. दोन बाजूला ब्रह्मा आणि विष्णूची मंदिर आहे.
त्या महेशाचं जे मुख्य मंदिर आहे ते आपल्याकडे मुख्य असलं तर आकाराने मोठा आणि साधारणपणे एकच गाभारा असतो, पण इथे तसं नाहीये. तर आतून एकत्र नसणार आहे, पण बाहेरून 4 बाजूला 4 एंट्रन्स आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, आणि प्रत्येकातून आत गेल्यावर वेगळा देव. अशा प्रकारे एक वेगळंच मंदिर हे प्रंबाननला आहे, ज्याच्यात 2 बाजूला शिव आहे, एका बाजूला दुर्गा आहे आणि एका बाजूला गणपती आहे. तर त्या शिवाच्या आणि शेजारच्या विष्णूच्या मंदिरांच्या प्रांगणात तुम्हाला पूर्ण रामकथा त्याने शिल्पांकित केलेली दिसते 10व्या शतकातली. तर याच्यातली काही फक्त फोटोज मी इथे घेतलेत. याच्यात तुम्हाला मारीचाची कथा दिसेल की हा राम त्या हा इथे बाण लागलेला दिसतोय त्या कांचन मृगाला, आणि बाण लागल्यावर मरताना तो जो राक्षस आहे तो प्रगट झालाय त्याच्यातून, आणि त्यांनी आपलं मूळ स्वरूप जे आहे त्या राक्षसाने ते प्रगट केलेलं इथे बघायला मिळेल. त्याचप्रमाणे इकडे ही सीता जी आहे, हा 20 हातवाला रावण आहे, तो त्या सीतेला पळवतो. इथे एका पक्षी दिसेल, हा जटायू आहे आणि त्याला बाण मारलेला आहे रावणाने. अशा प्रकारे हे सीताहरणाचं अंकन तुम्हाला बघायला मिळतं. त्याप्रमाणे इथे हे सेतू बांधतायत, ते समुद्रात वेगवेगळे मासे जलचर आहेत मोठे, आणि हे सगळे दगड घेऊन डोक्यावर बांधणं आली आहेत आणि ती तो सेतू बांधणार आहे. तर अशा प्रकारे अख्ख्या रामायणाचं अंकन हे आपल्याला इथे केलेलं दिसतं. त्याचप्रमाणे आज त्यांचं सादरीकरण पण प्रत्यक्ष बालीमध्ये या सगळ्याचं केलं जातं. तर त्यातला एक फोटो मी मुद्दाम आणला वेगळा म्हणून, तो म्हणजे लंका दहन. तेही तिथे ते अशा पद्धतीने सादर करतात की ते घरं सगळी पेटलेली आहेत, आणि इथे मागे तुम्हाला दिसेल अंधूक ही जी शिखरं दिसत आहेत ही त्या प्रंबानन मंदिराची शिखरं, त्याच्या बॅक साईडला आजही ते रोज साजरं केलं जातं. आणि त्या ठिकाणी ही मोठी मध्ये जी आहे ती हनुमानाची मूर्ती आहे, आणि ते लंका दहनाचा प्रसंग हा तिथे तुम्हाला सादर केलेला दिसेल. तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात येतं की फक्त भारतात नव्हे तर भारताबाहेर सुद्धा ह्या सर्व देशांमध्ये हे रामायण पोचलेलं होतं. हा 2000 वर्षापेक्षा जास्त भारतामध्ये असलेला कथांचा वारसा आहेच, की ज्याची वेगवेगळी रूपं त्याच्यावरून झालेले प्रादेशिक आविष्कार हे आपल्याला बघायला मिळतात. पण भारताबाहेर सुद्धा ही रामकथा गेलेली होती, आणि नुसती गेली नाही तर त्या लोकांनी पण तिचं जतन आतापर्यंत करून ठेवलं, हे आपल्या दृष्टीने अभिमानास्पद आहे असं मला वाटतं. आता वाल्मिकींचं रामायण हे जरी मुख्य असलं तरी मी तुम्हाला म्हटलं तसं बौद्ध साहित्यामध्ये जे येणारं रामपंडिताचं कथानक आहे किंवा दशरथ जातक आहे त्याचा प्रभाव पण काही प्रमाणामध्ये आहे. किंवा आपल्याकडे जैन रामायण जे पौमचर्य या नावाने प्रसिद्ध आहे, तर त्यांनी विमलसुरींनी पण काही वेगळे विचार त्याच्यात मांडलेले आहेत की ज्याच्यात रामकथा त्यांनी तशीच ठेवली आहे साधारणपणे. आणि त्यांच्याकडे जसं आपण देवतांचं अवतार म्हणून रामाला बघतो तसं त्यांच्याकडे 63 शलाका पुरुष असतात, त्यांच्यातला एक म्हणून त्यांनी राम दाखवलेला आहे. पण आता त्यांची पंचायत काय होते की अहिंसा हे सगळ्यात महत्वाचं तत्व असल्यामुळे राम हा अहिंसक राहणं हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण कसं करणार रामायणातल्या, तर त्यामुळे विमलसुरींनी त्या पौमचर्यात असा व्ह्यू घेतलेला आहे की हे जे सगळं रामायण आपण बघतो ते काल्पनिक आहे, जे वाल्मिकींचं येते आम्ही तुम्हाला खरं रामायण सांगतो. मग ते खरं म्हणजे काय सांगणार ते, तर ते असं म्हणतात की असा 10 तोंडाचा कधी राक्षस वगैरे असू शकतो का. ते म्हणतात की तो एकच तोंडाचा होता, पण त्याच्याकडे उत्कृष्ट मोठ्याल्या आकाराची रत्न असणारी एक माळ होती नवरत्नांची, जी तो गळ्यात घालायचा, आणि ती इतकी तेजस्वी होती की ती गळ्यात घातली की त्याचं तोंड त्या 9 रत्नांमध्ये दिसायचं, आणि त्याच्यामुळे ती 9 एक खरं अशा 10 तोंडांचा म्हणून तो दशग्रीव किंवा दशकंठ अशा नावाने राम प्रसिद्ध झाला. तसं वानर असे कसे सहाय्य करतील, तर त्यांचं म्हणणं असं की वानर हे ज्यांचं आराध्य दैवत आहे अशी ती जंगली लोक होती की ज्यांनी रामाला सहाय्य केलं वगैरे. अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने त्या विमलसुरींनी त्या परंपरेत हे रामायण मांडलेलं दिसतं. आणि शेवटी गंमत म्हणजे ज्यावेळेला युद्ध होतं त्यावेळेला लक्ष्मण रावणाला मारतो, राम मारत नाही, तो तटस्थ आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय की शेवटी राम स्वर्गात जातो, पण हे युद्ध करणारे हिंसा करणारे जे दोघं आहेत ते मात्र नरकात जातात, म्हणजे कोण रावण आणि लक्ष्मण. अशा पद्धतीने त्यांनी रामाला चांगलं दाखवून फक्त आपली कथा साधलेली आहे. अशा ज्या वेगवेगळ्या परंपरा त्यांचाही कधीतरी प्रभाव कुठला तरी पुढच्या काळात आपल्याला पडलेला दिसतो, आणि त्यामुळे रामकथेचीच ही वेगवेगळी रूपं हे आपल्याला आलेली दिसतात. पण कुठल्या का स्वरूपात होईना आपल्याला असं लक्षात येतं की लोक रामाचं स्मरण करत होती, त्याचं चिंतन करत होती, त्याचं हे जे सगळं चरित्र आहे हे ती लोक आठवत होती. आणि ह्या सगळ्या ठिकाणी एक महत्वाचं काव्य म्हणून त्याला एक मान्यता आहे. म्हणजे भारतापुरतं नाही तर हे जे इतर देश मी तुम्हाला म्हणलं की आजही तिथे सादरीकरण होतं, कारण त्यांच्या दृष्टीने तो एक महत्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे. आणि त्याच्यामुळे खुद्द रामायणामध्ये जसं वर्णन केलेलं आहे तसं यावत हास्यंते गिरय सरितश्च महितले, म्हणजे जोपर्यंत पर्वत आहे आणि नद्या आहेत या पृथ्वी तलावर
तावत रामायण कथा लोकेषु प्रचलिष्यति, तोपर्यंत ह्या लोकात ही रामायण कथेचा प्रचार प्रसार हा निश्चितपणे होत राहील असंच आपल्याला दिसून येतं. धन्यवाद. अतिशय रोचक आणि रंजक असा रामकथेचा विश्वसंचार आपण अनुभवलेला आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय की कोरिया आणि ब्रह्मदेश सोडता बहुतांश रामायण आपल्या ह्या खालच्या प्रदर्शनामध्ये मांडलेली आहेत आपण. त्यामुळे आपण सर्व अभ्यासकांसाठी आणि जिज्ञासांसाठी, म्हणजे आपला जो हेतू आहे हे प्रदर्शन आयोजित करण्याचा, आणि सरांनी त्या गोष्टीला छान खतपाणी घातलेलं आहे असं मी म्हणेन. सगळ्या अभ्यासकांसाठी, जिज्ञासांसाठी हा संग्रह आपण खुला करतो आहोत, करू इच्छित आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण या ग्रंथांचा अभ्यास करूयात. आणि सरांनी जसा रामकथेचा विश्वसंचार आपल्याला घडवला क्षणार्धात, आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण त्या रामकथेमध्ये गुंतून गेलं होतं आणि मंत्रमुग्ध आपण झालो होतो सगळं ते ऐकत असताना. तर त्यामुळे तसाच अभ्यासाचा विश्वसंचार, अभ्यासासह विश्वसंचार आपल्याला करायचा आहे ह्या संत्रिकेच्या माध्यमातून, असं मी आवर्जून नमूद करू इच्छिते. संत्रिकेच्या वाचनालयामध्ये, वाचन कक्षामध्ये रामायणाचे विविध ग्रंथ सगळ्यांना वाचनासाठी उपलब्ध आहेत, म्हणजे ज्याच्या 2-2 प्रती आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ज्या आपण हाताळू शकतो अशा काही प्रती आपण संत्रिकेच्या वाचनालयात ठेवलेल्या आहेत. पुढील 3 दिवस ते आपल्याला सगळ्यांना वाचता येणार आहेत. आता ह्या कार्यक्रमाचा समारोप प्रशांत सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. रामकथेची कानगोष्ट आपण गेल्या तासभर ऐकत होतो. कानगोष्टीत जसं एक सांगतो कानात आणि काहीतरी बदल होत जातो, तसं ही कथा एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जाताना काय पद्धतीनं कानगोष्टी घडत गेल्या आणि त्या कानगोष्टीत एक स्वतःची भर काहीतरी त्या ठिकाणी पडत जाते, तशी ही रामकथेचा हा विश्वसंचार आपण आता या सगळ्या मांडणीमध्ये बघितला. ही मांडणी आपल्यापर्यंत पोहोचणं आणि या निमित्तानं हा जो संचार सरांनी मांडला, तर त्या सगळ्याचा मुख्य उद्देश जो आहे तो हा जो संग्रह आपल्याला आहे, कानगोष्टी ह्या अजून पसरत जातील आणि त्यानंतर विरत जातात, पण त्या पण लिखित करून ठेवाव्या लागतात. त्या ठिकाणी जे आहे ते मांडून ठेवावं लागतं आणि मांडून ठेवलेलं संग्रहित करून ठेवावं लागतं. त्यामुळे संग्रह ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि संग्रह करणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि डॉक्टर ग.ना. साठ्यांनी हा जो संग्रह केलेला आहे की तो खरं म्हटलं तर कल्पनेच्या पलीकडचा आहे, पण माणसाला ज्ञान मिळवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यातलं एक पद्धत ज्ञान मिळवण्याची जी आहे ती पुढं काय घडणार आहे, आपल्याला काय हवं आहे त्याची रहस्य शोधणारी पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत जी आहे की माणूस कसा घडत गेला असेल हे माणसाला शोधायचं आहे. त्यामुळे माणूस कसा घडत गेला, हे विश्व कसं घडत गेलं हे माणसाला शोधायचं, आणि ते शोधायचं असेल तर संग्रहावरतीच अवलंबून राहावं लागतं. मग ती माणसाच्या उत्क्रांतीची कथा जर समजून घ्यायची असेल तर डार्विननं जो संग्रह केला त्याच्या आधारावरती ती कथा उत्क्रांत होत गेली आणि आपल्यापर्यंत आज काही स्वरूपात पोहोचली. तसं मानवी जीवन कसं उत्क्रांत होत गेलं त्याच्याबद्दलची मांडणी जी आहे ती असे जे संग्रहांनी करून ठेवलेले आहेत आणि त्याच्या मागचे जे परिश्रम आहेत, त्याच्यासाठी घेतलेले कष्ट असतात, लोकांनी नाकारलेलं असतं, लोकांनी स्वीकारलेलं असतं, मोठी गुंतवणूक असते, त्याच्यात भावनिक गुंतवणूक असते. या सगळ्या गुंतवणुकीचं फळ आज आपल्याला एवढा मोठा संग्रह आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि या संग्रहात भर घालत राहणं आणि हा संग्रह वाचता राहणं हे खरं आपल्या सगळ्यांचं ह्या निमित्तानं सुरू करायचं काम आहे असं मला वाटतंय. कारण संग्रहाचा उद्देश हा ज्ञाननिर्मिती असतो. त्यामुळे साठे सरांनी ज्ञाननिर्मितीसाठी आवश्यक गोष्ट आपल्या समोर ठेवलेली आहे गोळा करून. त्यातून आपण ज्ञाननिर्मिती काय करणार हा खरं पुढच्या काळाचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं की हे निमित्त ह्या 3 दिवसाच्या प्रदर्शनाचं, कथेचं, वेगवेगळ्या मार्गदर्शकांबरोबर आपला होणारा संवाद रोजचा संध्याकाळचा जो आहे तो मला वाटतं की यातनं काही जणांना वाचायची, काही जणांना अभ्यासाची इच्छा याच्यामध्ये होत जाईल. रामकथा ही विलक्षण आहे आणि या विश्वसंचारामध्ये
अनेक गोष्टी अनेक प्रकारच्या आपण भारतामधले पण बदल त्यातले ऐकलेले आहेत. म्हणजे मला पहिल्यांदा मी जेव्हा अरुणाचलच्या बुद्धिस्ट एरियात गेलो आणि तिथलं एक लोकनाट्य बघत होतो आणि त्याचा व्हिडिओ बघत होतो अर्थात, आणि तेव्हा तिथल्या लोकांनी मला सांगितलं की एक सीतेची बहीण आहे आणि ती रावणाला मारते. आता माझ्या कल्पनेतच नव्हतं हे. आणि असे खूप बदल कथेमध्ये असतात, ते काळानुरूप गरजेनुरूप मांडणी करणाऱ्याचा उद्देश काय आहे त्याच्यानुरूप. पण ही कथा ही प्रत्येक ठिकाणी स्वीकारलेली दिसते. मध्ये मी असाच एक पंचतंत्र भारतातनं इंग्लंड पर्यंत कसं पोहोचलं याचा एक नकाशा तयार केला एका व्याख्यानाच्या निमित्तानं. आणि भारतातला हा झालेला प्रवास 500-700 वर्षापेक्षा जास्त काळ इंग्लंड पर्यंत पोहोचणं, हा सगळा प्रवास विलक्षण आहे. आणि मग त्याच्यात कथेत बदल होत जातात, पात्रात बदल होत जातात, आणि हे बदल ही कथेची ताकद दर्शवतात. एवढे वर्ष ही कथा टिकली, विश्वात सगळीकडे स्वीकारली गेली, कारण या कथेत ताकद आहे. मी त्रिपुरामध्ये गेलो होतो आणि तिथं असंच गप्पा मारत असताना त्रिपुरामधला रामायणाच्या बद्दलची चर्चा चालू होती. आणि ते म्हणाले आमच्याकडे एक कॉक बोरोक नावाची एक भाषा आहे, मला ते नाव पण अजून धड उच्चारता येत नाही, तर त्याच्यात एक रामायण आहे आणि आम्ही त्याचं संकलन करून एक पुस्तक प्रकाशित केलंय. मी त्यावेळेला ते पुस्तक म्हटलं आमच्याकडे एक रामायणाचा संग्रह आहे, आम्हाला एक द्या. आणि त्या संग्रहामध्ये एक त्रिपुरी मधलं क्राक बोरोक भाषेतलं एक रामायणाची भर पडली. असं आपल्याला ज्या ज्या ठिकाणी असं आपण जाऊ आणि काही वेगळं नंतरच्या काळातलं पण असेल, लिहिलेलं असेल, ते गोळा करून आपण आणायला पाहिजे आणि हा संग्रह वाढता ठेवायला पाहिजे. ही दुसरी गोष्ट मला या निमित्तानं महत्वाची वाटते. अनेक गोष्टी ह्या कथेमध्ये आता आपण कानगोष्टीमध्ये म्हटलं तसं सापडत गेल्या. आणि म्हणजे मजा वाटली मला. अरुणाचलमध्ये स्थानिक देवता अनेक ज्या आहेत, त्या देवतांची नावं वेगवेगळी आहेत. आणि नानी इंताया तिथल्या एका देवीला म्हणतात, तसं एका देवाचं नाव आहे, ते शंकराचं रूप समजलं जातं आणि त्या देवाचं नाव आहे रंफ्रा. आणि मला आज आता थायलंडमध्ये संदर्भ सर सांगत होते तर फ्रा येतोय. आता तर अरुणाचल मधला फ्रा आणि तिथला फ्रा एक आहे की नाही माहिती नाही, हा प्रश्न मनामध्ये आलाय माझ्या. तर त्याचा काहीतरी विचार पुढे करत राहायला पाहिजे. त्यामुळं अशा सत्रांमधनं, अशा प्रदर्शनांच्या मधनं मला वाटतं की रामकथा ही प्रत्येक समाजानं त्या त्या काळानुसार त्या समाजाची जी मूल्य आहेत ती मूल्य स्वीकारण्यासाठी, टिकवण्यासाठी, ती वाढवण्यासाठी ही कथा स्वीकारलेली आहे. त्यामुळं एका अर्थी या कथेचा विश्वसंचार आपण बघत असलो तरी हा अभ्यास करायला लागल्यानंतर या कथेचा आंतरिक संचार जो आहे तो फार महत्वाचा आहे. ही प्रत्येकापर्यंत पोहोचलेली, प्रत्येकाच्या हृदयात पोहोचलेली कथा आहे, म्हणून ही याच कथेचा विश्वसंचार होऊ शकला. आसाममध्ये शंकरदेवांनी कृष्णचरित्र, रामचरित्र नाटकाच्या माध्यमातून सांगितलं. आणि आसाममध्ये, महाराष्ट्रात आपण त्याला नाटक म्हणतो आणि महाराष्ट्रात नाटक असं म्हणलं की वेगळा अर्थ होतो, पण आसाममध्ये नाटकाला भावना असं म्हटलं जातं. त्यामुळे समाजाची भावना काय आहे, समाज कसा असायला पाहिजे याच्याबद्दलचं चित्र, समाजाचं मन तयार करण्याचं जे काम आहे ते भावनेच्या माध्यमातून होतं. आणि रामकथा ही भावकथा आहे. त्यामुळे या रामकथेचा विश्वसंचार दोन्ही आहे, आंतरिक आणि बाह्य आहे. हा दोन्ही विश्वसंचार करण्याच्या दृष्टीनं आजचं प्रस्तावनेचं सत्र आणि त्यानिमित्तानं हा विचार आपला सुरू झाला, त्याबद्दल अंबरीश खरे सरांचे मी संत्रिकेच्या वतीनं, ज्ञानप्रबोधिनीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि पुढचे 3 दिवस आपला असा वाढता सहभाग मिळू देत आणि ही कथा, त्याचे वेगवेगळे अर्थ आपण उलगडण्याचा प्रयत्न करूया. प्रदर्शनात लांबनं दर्शन होईल पुस्तकांचं, पण आता ताईंनी सांगितलं तसं इथं एका खोलीमध्ये वाचनासाठी ते उपलब्ध ठेवलेलं आहे आणि ते वाचायचा पण प्रयत्न आपण वेळ मिळेल तसा येऊन करूया. म्हणजे आज भारतभर कुठेही तुम्ही टीव्हीची मालिका बघा किंवा काही बघा, म्हणजे रामगीत गाणं हे मॅन्डेटरी बनलंय प्रत्येकाला. आणि काल मी कुठेतरी गेलो होतो तर सगळ्या संतांच्या ज्या मालिका आहेत तिथं पण या आठवड्यात राम येणार आहे. किती परिणाम या सगळ्याचा होतो आहे. आणि आत्ताच याच्या आधीच एक पोस्ट आली की 60,000 पुस्तकांचा ढीग रचून राम मंदिराची प्रतिकृती निर्माण केली. पण मला असं ते बघताना वाटलं की 60,000 पुस्तकांचा ढीग रचण्यापेक्षा 60,000 पुस्तकं वाचणं हे फार महत्वाचं आहे. आणि मला हे निमित्त वाटतं आपण की ही पुस्तकं आपल्या संग्रही आहेत, ती वाचती होण्याचं निमित्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळालेलं आहे. तर आपण ही पुस्तकं वाचती करूया आणि या संग्रहातून ज्ञाननिर्मिती हे संग्रहाचा जे उद्देश आहे त्याच्या दिशेनं पुढे जाऊया असं सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद.